तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या फोटोशॉपच्या क्लास तिसऱ्या दिवसाला आपण सुरुवात करत आहोत। तर आज आपण परत फोटोशॉप आपलं ओपन करून घ्यायचंय। जे फोटोशॉप आपण वापरत असू दररोजच्या एडिटिंग साठी। मी आता 2025 हे व्हर्जन वापरत आहे। तर आपण जेही सॉफ्टवेअर वापरत असाल ते लेटेस्ट असेल तर ते वापरा, म्हणजे जेणेकरून आपल्याला चांगल्यात चांगले ऑप्शन्स फीचर्स त्या सॉफ्टवेअर मध्ये अवेलेबल होतील। तर आज आपण टूलबार मधील पुढील टूलबार बघत आहोत। तर टूलबार बघत असताना 4 नंबरचा जो टूलबार आहे मॅजिक वॅन टूल, ठीक आहे। तर हा टूल आपल्याला बघायचा आहे। याच्यावरती जेव्हा आपण माऊस घेऊन जातो तर त्यावेळेस हा टूल काय काम करतो हे आपल्याला त्या व्हिडिओ मध्ये दिसतं। इथं जर का तुम्ही व्हिडिओ प्ले केला तर तुम्हाला इंटरनेट असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला प्ले करून दाखवेल। त्याच्यानंतर हेच जर का दाबून ठेवलं तर आपला दुसरा ऑप्शन आहे, दुसरा टूलबार आहे क्विक सिलेक्शन टूल। पुन्हा एकदा मी त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की क्विक सिलेक्शन टूल कशा प्रकारे वापरला जातो। त्याच ठिकाणी मी दाबून ठेवलं तर शेवटी त्याच मेनूतला सब मेनू आहे, त्याच टूलबार मधला सब टूल मॅजिक वॅन टूल। आता आपण मॅजिक वॅन टूल कडे वळणार आहोत। तर मॅजिक वॅन टूल जो आहे हा कशासाठी वापरला जातो, आपण एक इमेज ओपन करून घेऊ। तर आपण एक इमेज ओपन केलेली आहे आपल्या स्क्रीनवरती। स्क्रीनवर आपण जेव्हा एखादी इमेज ओपन करतो त्यावेळेस आपण या ठिकाणून सिलेक्शन टूल मधलाच हा एक भाग आहे। तर याच्यापैकी कुठलेही सिलेक्शन आपण घेऊ शकता। तर आपण पहिल्यांदा मॅजिक वॅन टूल चेक करू। तर या टूलनी मागे असलेलं बॅकग्राऊंड ज्या ठिकाणी आपण क्लिक करणार आहोत तर ते बॅकग्राऊंड जादुई स्वरूपाने, म्हणजे त्याला आपण म्हणू की जादू सारखं ते एकाच क्लिक मध्ये तुम्हाला सिलेक्शन केलेलं भेटणार आहे। म्हणजे प्रत्येक तुम्हाला सिलेक्शन करताना कटिंग करायला किंवा लासो टूल वापरायची गरज नसेल। तर या टूलनी फक्त एक सिंगल क्लिक मध्ये, एका सिंगल क्लिक मध्ये हा तुमचा पूर्ण बॅकग्राऊंड सिलेक्ट होणार आहे। म्हणजे हा यात जादू केल्यासारखं हा सिलेक्ट होणार आहे। एक प्रकारे जेव्हा आपण लासो टूल किंवा पॉलिगॉन लासो टूल जेव्हा वापरतोय किंवा मार्क्यू टूल वापरतोय त्यावेळेस मध्ये आपल्याला सगळं कटिंग करून, म्हणजे पर्सनली त्या गोष्टीला शोधत एक एक पॉइंट पर्यंत जाऊन असं क्लिक करायला लागतंय आणि त्यावेळेस मध्ये तो फायनल होतो। त्यानंतर आपल्याला सिलेक्शन भेटते। पण मॅजिक वॅन टूल वापरल्यानंतर आपल्याला एकाच क्लिक मध्ये बाहेरील जेवढेही आकाशाचं मागचं चित्र दिसतंय ते एकाच रंगात असल्यामुळे मॅजिक वॅन टूलनी आपल्याला सिलेक्शन करून भेटते। बघा मी आता या ठिकाणी डिलीटचं बटन दाबतोय किंवा क्लिअर करतोय। आपल्या एडिट मेनूतलाच क्लिअर मी भाग करतोय कारण सिलेक्शन झालेलं आहे। ती सिलेक्शन झाल्यानंतरच आपल्याला क्लिअर वापरता येते। बघा आता माझ्या बॅकग्राऊंड कलरच्या मागे इथं जो रंग उपलब्ध होता तोच रंग त्या ठिकाणी आलाय। आता मी परत एकदा क्लिअरचं जर का बटन दाबलं, एडिट मेनू मध्ये जाऊन क्लिअरचं बटन दाबलं तर बॅकग्राऊंडला जो रंग असेल तो त्या ठिकाणी आलेला आहे, बरोबर। तर आता या ठिकाणी जेव्हा आपल्याला ही प्रतिकृती किंवा ही प्रतिमा किंवा याच्यातलं सब्जेक्ट सिलेक्ट करायचा असेल तर सिलेक्शन झाल्यानंतर आपण ओरिजिनल रिवर्ट मध्ये येऊ आणि पूर्ववत इमेज झाल्यानंतर ही इमेज मग मला हलवायची। तर मला मूव टूल मी हलवता येईल। पण आता काय होतंय तुम्हाला लक्षात येईल की आपण शिकल्याप्रमाणे मॅजिक टूलचा वापर केल्यानंतर आपण ज्या ठिकाणी आपण क्लिक केलंय त्या ठिकाणचा बॅकग्राऊंड सिलेक्ट झालाय। त्याच्यात आपण अगोदरच्या मेन्यू मध्ये एक गोष्ट शिकलो होतो, तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा होता। तर त्यावेळेस मध्ये मी लासो टूलनी किंवा पॉलिगॉन लासो टूलनी ह्या गोष्टीला सिलेक्ट केलं होतं आणि ज्यावेळेस मला त्याच्यातलं डिलीट करायचा होता एखादा भाग तर त्यावेळेस मध्ये सिलेक्शन मध्ये मी पुन्हा एकदा टूल मध्ये जातोय आणि राईट क्लिक करतोय। बघा राईट क्लिक करतोय आता या ठिकाणी सगळं बदललंय। पूर्ण मेन्यू तुमचा जो राईट क्लिकचा मेन्यू आहे तो बदललाय। तर या ठिकाणी जाऊन मी याला सिलेक्ट इनवर्स करेल, जो आपण अगोदरच्या मेन्यू मध्ये बघितला होता, किंवा डिसिलेक्ट करेल। डिसिलेक्ट केल्यामुळे सिलेक्शन केलेलं ते गायब होऊन जाईल। गायब झाल्यामुळे काय होईल की केलेलं सिलेक्शनापासून आपण लांब जाणार आहोत, केलेलं सिलेक्शन आपल्यापासून सुटून जाणार आहे। आणि हेच सिलेक्शन जर का मला पूर्ववत हवं असेल किंवा या सिलेक्शनच्या व्यतिरिक्त इनवर्स, या सिलेक्शनच्या विरुद्ध दिशेने मला सिलेक्शन करायचं असेल तर मी या ठिकाणी इनवर्स हा वापर करेल। बघा आपण हे सिलेक्शन असं केलं होतं, याला ज्या वेळेस आपण इनवर्स करतोय त्यावेळेस इनवर्स केल्यानंतर आपण मूव्ह करू शकू। आता बघा आता मधला सब्जेक्ट मूव्ह करू शकतो आपण, बरोबर। मूव्ह केल्यानंतर
हा सब्जेक्ट मूव्ह केल्यानंतर आपल्याला या सब्जेक्टला आपण क्लिअर पण करू शकतो, या सब्जेक्टचं बॅकग्राऊंड चेंज करू शकतो, याला लेअर देऊ शकतो, किंवा याच्यामध्ये कंटेंट अवेअर वापरू शकतो. यामध्ये आपण आता कंटेंट अवेअर वापरून बघू. कंटेंट अवेअर वापरल्यानंतर काय होते बघूया. इथं सगळं टायमिंग चालू आहे. आपण कंटेंट अवेअर वापरल्यानंतर बघा, इमेज मधला जो सब्जेक्ट आपण सिलेक्ट केला होता त्याच्या आजूबाजूला जर का आपण डी सिलेक्ट केला, राईट क्लिक करून या ठिकाणी सिलेक्शन मेनू आपण परत निवडू आणि डी सिलेक्ट कडे जाऊ, तर आपल्याला दिसू शकतं की या इमेज मधून पूर्ण जी प्रतिमा होती किंवा जे चित्र होतं किंवा जो सब्जेक्ट होता तो गायब झालाय. तर गायब झाल्यामुळे आपल्याला काय आपल्याला ही इमेज मध्ये पूर्ण सिलेक्शन कशा प्रकारे आपण काम करतो हे लक्षात येईल. आता जादूने आपण ते गायब केलंय की नाही, तर मग त्यामुळे मॅजिक वॅन टूल आपण युज करू शकतो. आता हा कुठे कुठे जास्त युज करता येतो हे मी तुम्हाला पुढच्या क्लिप मध्ये दाखवतो. समजा आपण एखादा मॉडेलचा फोटो किंवा एखादा चित्राचा फोटो जर का आपण घेतोय, समजा आपण या मुलीचा फोटो आपण या ठिकाणी घेतोय सब्जेक्ट मध्ये, आणि याच्या बॅकग्राऊंडला मला व्हाईट असल्या कारणाने मला हा फोटो मॅजिक वॅन टूलनी इझिली एकाच क्लिक मध्ये बॅकग्राऊंड चेंज करायला लागते. काही ठिकाणी इथं क्लिक्स आपले सिलेक्शन झालेलं नाहीये, तर आपण बघू. याला हलवून मूव टूल घेतला आणि आपण हलवण्याचा प्रयत्न केला, तर या ठिकाणी ज्या वेळेस आपण या टूलला साईडला गेलंय, हा बघा हे सिलेक्शन आपला आपण बाजूला केलंय, म्हणजे मूव्ह केलंय, सरकवलंय, हलवलंय. पण तरी या ठिकाणी काही ठिकाणी बघा, आपण स्क्रीन झूम करून बघूया, या ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाहीये. तर सिलेक्शन झालं नाही म्हटल्यावरती काय झालंय तर आपण बघूया. हॅलो हॅलो तर सिलेक्ट झालेला नाहीये, तर आपण झूम करून बघितलंय. आता आपण परत एकदा मॅजिक टूल वापरून बघू आणि सिलेक्शन झालेला हा एरिया सिलेक्ट झालेला नाहीये, तर शिफ्ट दाबून कीबोर्ड मध्ये शिफ्ट दाबून हा दाबण्यासाठी याच्यावरती घेऊन जायचं आपल्याला आणि याला डबल क्लिक करायचंय शिफ्ट दाबून. इथं तुम्हाला बघा, इथं जेव्हा तुम्ही मल्टिपल सिलेक्शन करत असाल तर आपल्या प्रॉपर्टीज मध्ये इथं मल्टिपल सिलेक्शन साठी सिलेक्ट झालाय. मी ज्या वेळेस इथून शिफ्ट की सोडणार आहे कीबोर्ड मधला, तर तो सिंगल सिलेक्शन वरती येणार आहे. पण जेव्हा आपण तो सिलेक्शन करताना किंवा ते सिलेक्शन करताना शिफ्ट दाबणार आहे, तर पूर्ण सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला पुन्हा सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला स्पेस भेटतो. तर मॅजिक टूल वापरताना शिफ्ट टूलचा आपल्याला शिफ्ट बटनाचा आपल्याला वापर करावाच लागणार आहे. आपण कंट्रोल 0 दाबूया कीबोर्ड मध्ये, जेणेकरून आपण वापरत असलेला कॅनव्हास किंवा आपण वापरत असलेली इमेज ही पूर्ववत येऊन सेंटरला येईल. मी आता कंट्रोल झूम करू म्हणजे कंट्रोल Z दाबून झूम केलाय, सॉरी कंट्रोल प्लस दाबून झूम केलाय, सॉरी माझ्याकडनं चुकी झाली. तर आपण कंट्रोल प्लस दाबून झूम केलाय. तर मला ही इमेज पूर्ववत बघायची असेल तर मला कंट्रोल 0 दाबणं गरजेचं आहे. ही मला पूर्ण इमेज बघता येते याच्यात. तर आता आपण याला इन्व्हर्स करायचं. आपण सिलेक्शन टूल मध्येच इन्व्हर्स करू शकतो हे लक्षात घ्या, कारण इन्व्हर्स केल्यानंतर आपण मधली इमेज सिलेक्ट केली. बघा आपण आता काय हलवू शकतोय, काय मूव्ह करू शकतोय की मधली इमेज. कारण आता कंट्रोल Z दाबून आपण पूर्ववत मागे आलोय, कारण आपण मॅजिक वॅन टूल वापरून सिलेक्शन जे केलं त्याच्या इन्व्हर्स गेलोय, म्हणजे त्याच्या विरुद्ध दिशेला गेलोय. बघा मी पुन्हा एकदा करून दाखवतो. सिलेक्शन झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपण मॅजिक वॅन टूलचा वापर करणार आहे त्या ठिकाणी सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला डॉटेड लाईन दिसणार आहे, म्हणजे सिलेक्शन झाले याचा अर्थ असा आहे. आता मी जर का मॅजिक वॅन टूलचा वापर शिफ्ट न दाबता सेंटरला केला या मुलीच्या चेहऱ्यावरती, तर मुलीचा चेहरा सिलेक्ट झालाय. बरोबर, मॅजिक वॅन टूलचा हा उपयोग खूप छान आहे. बघा मी काय करतोय की मी झूम केली इमेज, जेणेकरून तुम्हाला सिलेक्शन कुठे झालंय हे लक्षात येण्यासाठी. तर मुलीचा अर्धवट चेहरा सिलेक्शन झालाय, कारण तो एकाच रंगाशी मॅच केलेला होता. एकाच रंगाचं सिलेक्शन जेव्हा तुम्हाला करायचंय तर त्यावेळेस मध्ये तुम्हाला मॅजिक वॅन टूलचा वापर करता येतो. समजा मी पुन्हा एकदा तुम्हाला एका ठिकाणी दाखवतो की या मुलीच्या साडीवरती मी क्लिक करतोय, तर या मुलीच्या साडीचा रंग मिळता जुळता ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी हा मॅजिक वॅन टूल काम करणार आहे. पण मला काही एरिया डार्क आहे आणि काही एरिया ब्राईट आहे, काही एरिया उजळ आहे आणि काही एरिया अंधारात आहे, सावलीत आहे. तर यावेळेस मला जर दोघी या रंगांना जेव्हा सिलेक्ट करायचं असेल त्यावेळेस मी शिफ्ट की दाबून ठेवेल कीबोर्ड मध्ये आणि परत मॅजिक वॅन टूलचा लेफ्ट की दाबून, माऊसचा लेफ्ट की दाबून हे सिलेक्शन पुढे क्लिक करत राहणार. बघा
तुम्ही बघू शकता की मी ज्या ज्या ठिकाणी सिलेक्शन राहिलंय त्या ठिकाणी मी मॅजिक बँड टूलचा क्लिक दाबतोय माऊस मधला आणि शिफ्ट दाबून ठेवली, मी शिफ्ट की कळ दाबून ठेवली, शिफ्ट की दाबून ठेवली, त्यामुळे मी सिलेक्शन कधी करू शकतोय अधिक. आता मी माऊस मधून पण बटन सोडलंय आणि कीबोर्ड मधलंही बटन सोडलंय. आता मी याला जेव्हा शिफ्ट दाबून बॅकपेज देईल किंवा बॅकपेज देईल, सॉरी बॅकपेज देईल, तर आपल्याला या ठिकाणी बॅकपेज दिल्यानंतर फीलचं ऑप्शन येते. मग या ठिकाणी आपण फील केल्यानंतर हिस्ट्री किंवा पॅटर्न, समजा मला हे पॅटर्न हवंय जे मी आता या ठिकाणी सिलेक्ट केलंय, पॅटर्न हवा असेल तर साडीच्या ठिकाणी बघा हे पॅटर्न सिलेक्ट झालंय. तर कंट्रोल झेड ने आपण परत एकदा मागे येऊया. याच्यात आपण कंट्रोल झेड अंडू साठी वापरतोय, आपण मागे शिकल्याप्रमाणे अंडू साठी वापरतोय. म्हणजे माझ्या हातून झालेली चूक मला पूर्ववत करायची आहे म्हणून आपण अंडू हे बटन वापरतो. आता मला या मुलीच्या एकाच रंगावरती मी जेव्हा क्लिक करतोय तर मॅजिक बँड टूलने तसाच दिसणारा रंग सिलेक्ट केला. बघा मी या साईडला पण करू शकतो मला, पण मला यातला हा हात पूर्ण सिलेक्ट करायचा तर त्यावेळेस मी शिफ्ट दाबून या ठिकाणी क्लिक करणार आहे, ज्या ज्या ठिकाणी तो डॉट दिसतोय. बघा झूम करून दाखवतो तुम्हाला, कीबोर्ड मध्ये कंट्रोल प्रेस करतोय, कंट्रोल प्लस. आता या ठिकाणी कुठेतरी चुकीचं सिलेक्शन झालंय, चुकीचं सिलेक्शन झालंय म्हणण्यापेक्षा कमी जास्त सिलेक्शन झालंय आणि मला जसं सिलेक्शन हवंय तसं नाही होते, त्याच्यामध्ये जातंय सिलेक्शन किंवा बाहेर जातंय. तर त्यावेळेस मी पॉलिगॉन लासो या टूलचा वापर करून मधून या सिलेक्शनला वापर करून घेणार आहे. तर तुम्हाला फोटोशॉप वापरताना भरपूरशा सिलेक्शन टूलचा वापर करावा लागणार आहे की एकाच मॅजिक टूलने फक्त तुम्हाला एका सिंगल कलर साठी किंवा त्यासाठी मिळत्या जुळत्या रंगासाठी केलेलं सिलेक्शन मिळवता येणार आहे. तर हा आहे मॅजिक टूलचा वापर. आता आपण सेम पुढच्या टूल बार कडे वळवू शकतो. तर क्विक सिलेक्शन टूल बघा, या ठिकाणी मी ब्रशनी, म्हणजे या ठिकाणी एक ब्रशचा पॉइंट येतोय क्विक सिलेक्शन करताना. आता मी कीबोर्ड मध्ये ब्रॅकेटचा यूज करतोय प्लसच्या खाली, बरोबर, एंटरच्या वरच्या साईडला. कीबोर्ड मध्ये बघा एंटरच्या तुमच्या वरच्या साईडला, तुम्ही जर का लॅपटॉप वापरत असाल तर तुमच्या कीबोर्ड मध्ये एंटरच्या वरती एक ब्रॅकेटचं सिम्बॉल बनलेलं आहे. तर ते ज्या वेळेस तुम्ही दाबणार तर त्यावेळेस मध्ये तिकडचं जर का तुम्ही पीच्या शेजारचं बटन दाबत असाल तर तुमचा ब्रशची साईज लहान होणार आहे आणि त्याच्या पुढे म्हणजे बॅकपेजच्या खाली किंवा एंटरच्या वरती असलेलं पीच्या रो मधलं, तर तुम्ही ब्रॅकेट कंप्लीट करताना जे ब्रॅकेट वापरता ते जर तुम्ही वापरत असाल तर तुमचा ब्रशची साईज ही मोठी होते. म्हणजे मॅजिक बँड टूल वापरताना आपल्याला फक्त एक मॅजिकचा जी जादुई छडी असते त्या प्रकाराचा आकार दिसतो बघा, है ना, मॅजिकची छडी दिसते, तर त्या छडीने आपण तेवढा भाग सिलेक्ट करू शकतो. पण आपण ज्या वेळेस क्विक सिलेक्शन टूल वापरत असू त्यावेळेस आपल्या स्क्रीनवरती ब्रशची साईज दिसते बघा, एक गोल आलेला आहे, कारण या ठिकाणी आपण ब्रश निवडलेला आहे. तर हा ब्रश आपण पुढे शिकणारच आहोत की आपण ब्रश कशा प्रकारे अजून वापरू शकतो. तर सिलेक्ट झालेलं ब्रश जर का तुम्हाला दिसत नसेल तर कीबोर्ड मध्ये कॅप्स दाबणं गरजेचं आहे. बघा आता कॅप्स लॉक दाबल्यानंतर आपल्या कीबोर्ड मध्ये ब्रश येतो. जर का काही कारणास्तव आपल्या कीबोर्ड मध्ये किंवा आपल्या स्क्रीनवर ब्रश दिसत नसेल तर कॅप्स लॉकचं बटन दाबणं आपल्याला गरजेचं आहे. बघा मी पुन्हा एकदा माझा ब्रश आणतोय जो की हाईड झाला होता. आता आपण क्विक सिलेक्शन टूलचा वापर करतोय. तर क्विक सिलेक्शन टूलचा वापर जेव्हा फक्त एक सिंगल क्लिक केला तर त्याच्याशी मिळता जुळता आणि जवळचा असलेला रंग तो दाबणार आहे. परत मी क्विक सिलेक्शन टूलचा वापर केला तर त्यांनी आजूबाजूला जेवढं सिलेक्शन झालं होतं तेवढं सगळं सिलेक्ट केलं. बघा मी कंट्रोल 0 दाबतोय जेणेकरून आपल्याला पूर्ववत इमेज किंवा सेंट्रलला इमेज येईल. आपलं कॅनव्हास कंप्लीट समोर दिसणार आहे, आपलं पेपर ज्याच्यावर आपण काम करतोय ते समोर दिसणार आहे. आता हाच टूल जर का मी सेंटरला इथं मध्ये वापरला तर तुम्ही फक्त मी क्लिक करतोय, कीबोर्ड मध्ये कुठलंही बटन मी दाबलेलं नाही. जसं आपण मॅजिक बँड टूल मध्ये शिफ्ट बटन दाबून आपण सिलेक्शन करत होतो, बरोबर. तर आता या ठिकाणी मी तुम्हाला दुसऱ्या इमेज वरती दाखवतो जेणेकरून तुम्हाला आपण जे काम करतोय ते लवकर समजलं पाहिजे, म्हणून मी दुसऱ्या इमेज वरती दाखवतोय. ठीक आहे, मी फक्त या ठिकाणी या ठिकाणी एक सिंगल क्लिक केलाय बघा. तर सिंगल क्लिक केल्यानंतर मॅजिक बँड टूल सारखाच हा काम करतोय, पण ज्या ठिकाणी त्याच रंगाशी मिळता जुळता थोडा अंडर थोडा डार्क रंग जरी त्याला भेटला तरी त्यावेळेस मध्ये हा क्विक सिलेक्शन टूल यूज होतो. मी बघा इथं क्लिक करतोय. आता आपण कंट्रोल किंवा राईट क्लिक करून डिसिलेक्ट करून घेणार.
कारण केलेलं सिलेक्शन मिटवण्यासाठी किंवा कल केलेलं सिलेक्शन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी किंवा त्याला कॅन्सल करण्यासाठी आपण डिसिलेक्ट करतो. आता मी हा क्विक सिलेक्शन टूल या ठिकाणी वापरलाय. तर या ठिकाणी तुमचं हे ज्यावेळेस तुम्ही याला फक्त सिंगल तुमच्या माऊसच्या क्लिक प्रमाणे तुम्ही याला करणार तर त्यावेळेस तुम्हाला तुमचं सिलेक्शन हे भेटणार आहे. पण लक्षात घ्या, जर का मला ही इमेज मी झूम करते कंट्रोल प्लस दाबून, जर का मला या ठिकाणी सिलेक्शन करायचं असेल तर मी ज्या वेळेस मध्ये सिलेक्शन करेल त्यावेळेस मध्ये मी जर का हा ब्रश या ठिकाणी वापरला तर या ब्रश मध्ये ब्रशच्या मध्यभागी किंवा ब्रशच्या सर्कल मध्ये जो भाग येणार आहे तो सगळा सिलेक्ट होणार आहे. बरोबर, त्याशी मिळता जुळता रंग आणि तो पूर्ण सिलेक्ट होणार आहे. तर मी तुम्हाला परत एकदा करून दाखवतो. राईट क्लिक करतो, डिसिलेक्ट करतो आणि या इमेज मध्ये मला जर का फक्त या चर्चचा वरचा भाग सिलेक्ट करायचा असेल तर मी जर का हा दाबला तर बघा सिलेक्शन केवढ्या ठिकाणी झालंय, कारण हा ब्रशच्या मध्ये सिलेक्शन झालंय आणि कुठे थोडं हलकसं बाहेर गेले. तर क्विक सिलेक्शन टूलचा उपयोग आपण कोणत्या कशासाठी करतो हे तुम्हाला मी सांगतो. आता या ठिकाणी तुम्ही जेव्हा कीबोर्ड मध्ये ब्रशची साईज लहान करून घेतात, ब्रॅकेट कंप्लीट करण्यासाठी जे पीच्या बाजूची की आहे त्याला ज्यावेळेस आपण वापरतो तर त्याला छोटी साईज करतो आणि कीबोर्ड मध्ये छोट्या साईज आपण ते केल्यानंतर आपण ब्रशची साईज लहान केली आहे आणि मला फक्त या चर्चचा जो गुंबज आहे किंवा जो चर्चचा जो चबुतरा आहे तो आपल्याला या क्विक सिलेक्शन टूलने सिलेक्ट करायचा आहे. तर मी फक्त क्लिक केल्यानंतर तेवढा तर सिलेक्ट झाला ते, पण मला जर का पुढे याचं सिलेक्शन करायचं असेल तर माऊसच्या कीबोर्ड मध्ये मला माऊसचा की दाबून ठेवायचं लेफ्ट की आणि मी जेव्हा याला ड्रॅग करेल किंवा खाली ओढेल, ड्रॅग करणार मी खाली ओढणार, तर ज्यावेळेस मी याला खाली ओढेल आणि जिथे जिथे मला ते सिलेक्शन पाहिजे त्या सिलेक्शनच्या ठिकाणी मी जर का तो क्विक सिलेक्शन टूल घेऊन जाणार आहे. आता मी माझ्या माऊसचा कर्सर फिरवतोय आणि पुन्हा खाली आल्यानंतर मी हा फक्त लेफ्ट की दाबूनच ब्रश फिरवतोय. ज्या ज्या ठिकाणी माझा ब्रश जाणार आहे त्या ठिकाणी सर्व सिलेक्शन क्विक सिलेक्शन टूल द्वारे होतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की आपण कंट्रोल 0 दाबून इमेज पूर्ववत करून घेऊया आणि डिलीट बटन दाबून किंवा आता या ठिकाणी आपण कलर घेऊ जेणेकरून आपल्याला लक्षात येईल. आपण रेड कलर मुद्दामून घेऊ जेणेकरून आपला सिलेक्शन केलेला भाग केवढा झालाय. तर बघा एवढा भाग आपण सिलेक्शन केला होता. आता परत एकदा मी क्विक टूल सिलेक्ट करतोय आणि त्या टूलला कीबोर्ड मधलं शिफ्ट बटन न दाबता, आता लक्षात घ्या खूप महत्वाची गोष्ट आहे की आता या ठिकाणी मी कुठल्याच प्रकारचं कीबोर्ड मध्ये बटन नाही दाबत आहे. आता मी माऊसचा पॉइंटर दाबून ठेवलाय, जो लेफ्ट की आहे तो दाबून ठेवलाय आणि माझा ब्रश ज्या ज्या साईडला जातो तेवढं सिलेक्शन कंप्लीट होतंय. कंट्रोल डिसिलेक्ट दाबून आपण कंट्रोल राईट क्लिक करून आपण डिसिलेक्ट करून घेऊया. डिसिलेक्ट केल्यानंतर हवा असलेला जो एरिया आहे तो आपण क्विक सिलेक्शन टूलनी फास्ट मध्ये आपण हे करू शकतो. मी आता ही इमेज क्लोज करतोय, तुम्ही ती सेव्ह ॲज करा जेणेकरून तुम्हाला काम करताना तुम्ही काय काम करताय, कशावर काम करताय हे तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, आता आपण याच मुलीचा एक फोटो घेऊया जो की मी काढला होता आणि हा रॉ इमेज आहे. रॉ इमेज म्हणण्यापेक्षा हा रास्टर इमेज आहे जो कॅमेरानी काढला होता, ऍज इट इज काढला होता. कॅमेऱ्यातनं दिसताना तुम्हाला एखादा फोटो छान बनवण्यासाठी फोटोशॉप हे सॉफ्टवेअर वापरलं जातं. ही जी संज्ञा आहे किंवा ज्याचं जे समीकरण आहे हे चुकीचं आहे. फोटोशॉप हे रास्टर बेस्ड सॉफ्टवेअर आहे, याच्यावरती तुम्ही काहीही करू शकता म्हणजे तुम्हाला डिझायनिंगशी रिलेटेड काही काम करू शकता. तर ज्यावेळेस तुम्ही क्विक सिलेक्शन टूल हा वापरताय तर यावेळेस मध्ये तुम्हाला ही इनव्हर्स वापरता येतं. इनव्हर्स वापरल्यामुळे तुम्हाला मूव टूलनी पण ही बघा मधली सिलेक्ट झालेली इमेज आपण मूव करू शकतो किंवा याच्या मागचं बॅकग्राऊंड आपल्याला जर का डिलीट करायचं असेल तर याला कंट्रोल झेड नी पूर्ववत करून घ्यायचंय आणि सिलेक्शन केलेल्या ठिकाणी सिलेक्ट टूल करायचं आहे आणि सेंटरला राईट क्लिक करून आपण इनव्हर्स सिलेक्शन करायचं. ज्यावेळेस आपण इनव्हर्स सिलेक्शन करू आणि क्लिअर हा ऑप्शन वापरू त्यावेळेस आजूबाजूला कंट्रोल डी दाबून मी डी सिलेक्ट करतोय. कंट्रोल डी हे डी सिलेक्टचं शॉर्टकट की आहे हे लक्षात घ्या. तुमच्या लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवा की कंट्रोल डी ज्यावेळेस तुम्ही सिलेक्शन करता त्यावेळेस डी सिलेक्ट होणार म्हणजे सिलेक्शन कॅन्सल होणार आहे थोडक्यात म्हणाले. तर आता आपण पुढच्या मेन्यूकडे वळूया आणि हा फोटो क्लोज करून नवीन फोटोवर जाऊया. नवीन फोटो घेण्यासाठी मी काही फोटोज आहेत माझ्याकडे
की जे इंटरनेटवरून आपण डाउनलोड करू शकतो, किंवा मी स्वतः ज्यावेळेस निगेटिव्हचं काम करत होतो त्यावेळेस मध्ये काढलेले काही फोटोज आहेत जे निगेटिव्हच्या कॅमेराने आपण ते फोटो काढलेले होते. तर ते फोटो मी डेव्हलप करून त्याचे एक स्कॅन करून त्या फोटोज माझ्याकडे ठेवले. तर बघा भरपूरसे फोटो मी ज्यावेळेस स्ट्रीट फोटोग्राफी करायचो तर त्यावेळेस मध्ये माझ्याकडे आहे. तर मी याच्यातला एक फोटो आपण निवडलाय. तुमच्याकडे काही फोटो असतील तर ते फोटो स्कॅन करा किंवा मोबाईलने फोटो काढा आणि त्या फोटोवरती तुम्ही ज्या वेळेस मध्ये छान काम करणार आहात तर त्या ठिकाणी तो फोटो नक्कीच निवडा. म्हणजे तुम्हाला काम करताना खूप चांगल्या टेक्निक्स यूज करता येतील. बघा आता हा फोटो मी खूप वर्षापूर्वी काढलाय, मलाही आठवत नाही, कदाचित 25 वर्ष झालेच असतील या फोटोला. त्यानंतर हा पण फोटो बघा, हा निगेटिव्हच्या कॅमेराने काढलेला फोटो आहे. निगेटिव्हच्या कॅमेराने काढलेला फोटो आहे. तर या ठिकाणी आपण क्विक सिलेक्शन टूलचा वापर कसा करणार आहोत हे हलक्यात दाखवून देतो थोडक्यात. की मी ज्या वेळेस मध्ये माऊसचं लेफ्ट की दाबून जेव्हा मी फिरवतोय तेव्हा माझं सिलेक्शन झालंय. इथं मी क्लिअर करून दाखवतो तुम्हाला की क्लिअरचं एडिट मेन्यू मधलं क्लिअर बटन जेव्हा आपण दाबणार तर बघा सिलेक्शन झालेलं त्याचं शर्ट त्याच रंगाशी मिळतं जुळतं होतं म्हणून त्यांनी ते क्लिअर केलं. आता याच्यात जर का मी प्लसचं बटन दाबणार, एक सेकंड मी तुम्हाला याचा ब्रश साईज मोठा करतो आणि तुम्हाला मी या ठिकाणी क्विक सिलेक्शन टूल मध्ये याच्या व्यतिरिक्त सिलेक्शन करायचं असेल तर मला कंट्रोल डी दाबून डी सिलेक्ट करायचंय आणि या ठिकाणी बघा इथं वरती ब्रशच्या वेगवेगळ्या साईजेस दिल्यात बघा. मायनस केलं, मायनस ह्या मायनसने पण तुम्ही ते करू शकता. बघा एखादं सिलेक्शन केलेलं तुम्हाला जर का ते नको असेल तर तुम्ही ते या ठिकाणी वरती सिम्बॉलच्या ठिकाणी दिले बघा मायनस, बरोबर, आणि इकडे दिले प्लस आणि इकडे दिले फक्त मॅजिक टूल दिलाय, सॉरी मॅजिक टूलने क्विक सिलेक्शन टूल दिलाय. तर याचा उपयोग तुम्हाला कुठे करायचा हे तुम्हाला लक्षात येईल. इकडे ब्रश साईज तुमचा घेणं आवश्यक आहे, प्लस आणि मायनस. प्लस मायनस म्हणजे तुम्हाला ब्रशची साईज मोठी नाही करता येते, पण या ठिकाणी केलेलं सिलेक्शन ऍड करण्यासाठी प्लसचा हा सिम्बॉल दाबता येतो. तर आपण प्लस सिलेक्शनला दाबलं आणि क्लिक करत चाललोय तर बघा पूर्ण इमेज जी आहे ती सिलेक्ट झाली आहे. तर प्लस इमेजचा म्हणजे त्याला वाढवण्याचं काम हा प्लस करतो आणि मायनस करण्याचं काम मायनस. जर तुम्ही ब्रश वापराल क्विक मायनसचा तर त्या ठिकाणी तो बॅकग्राऊंड काढण्याचं काम करतो. बघा तर हा खूप छान टूल आहे जो प्रत्येकाला आलाच पाहिजे, त्याशिवाय फोटोग्राफी किंवा फोटो एडिटिंग हे जमणारच नाही. आता असं मी नाही सांगत, असं तुमची प्रॅक्टिस तुम्हाला सांगेल. तुम्ही ज्यावेळेस प्रॅक्टिस करता तर त्यावेळेस मध्ये हे तुम्हाला वापरता येईल. आता आपण पुन्हा वळूया आपल्या ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल कडे. मी आता कंट्रोल डी प्रेस करतोय कीबोर्ड मध्ये आणि ऑब्जेक्ट सिलेक्शन या टूल वरती आपण ओके करतोय. तर मी ज्यावेळेस मध्ये ऑब्जेक्ट सिलेक्शन करतोय तर त्यावेळेस मध्ये मला स्क्वेअर करता येणार, बघा स्क्वेअर करता येणार. आता हा स्क्वेअर काढून मी जर का सोडून दिला याला कीबोर्ड मध्ये राईट क्लिक करून लेफ्ट क्लिक करून आपण या ठिकाणी हा स्क्वेअर तयार केलाय आणि वेटिंग घेते. कम्प्युटर जे तुमची रॅम ज्या प्रकारे असेल त्या प्रकारे हा वेटिंग घेईल. आता या ठिकाणी हा काय करतोय की ऑब्जेक्ट किंवा सब्जेक्ट हा सिलेक्ट करतोय. ज्यावेळेस सिलेक्शन कंप्लीट होऊन जाईल तेव्हा तुम्हाला स्क्रीनवरती व्यवस्थित दिसेल की नेमकं काय झालं. बघा मी एखादा सब्जेक्ट किंवा एखादा ऑब्जेक्ट मी त्याच्या बाजूला स्क्वेअर काढला होता मार्की टूल सारखा, पण तो मार्की टूल वापरून नाही केला. लक्षात घ्या, मी पुन्हा एकदा सांगतोय की आपण मार्की टूल वापरून नाही करत आहे. आपण त्यावेळेस मध्ये ऑब्जेक्ट जो टूल आहे ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल तो वापरतोय. आता याचं आणखी एक उदाहरण आपण बघूया दुसऱ्या फोटोमध्ये, बरोबर. आता या ठिकाणी मला फक्त ही एवढी जागा निवडायची आहे तर मी त्यावेळेस मध्ये ऑब्जेक्टचा जो मी ऑब्जेक्ट सिलेक्शन जो आहे तो वापरणार आहे. त्याच्याने मी याला स्क्वेअर करून घेतलाय किंवा त्याचं सिलेक्शन करून घेतलंय थोडक्यात आणि या ठिकाणी मी सोडतोय याला, बघा. तर आता ही प्रोसेस होते मागे, म्हणून आपण सिलेक्शन नाही करू शकत. बघा प्रोसेस होते. प्रोसेस झाल्यानंतर आपण केलेलं सिलेक्शन, मी पुन्हा एकदा सांगतोय की केलेलं सिलेक्शन आपण या ठिकाणी
केलेलं सिलेक्शन आपण ज्या ठिकाणी करतोय त्यामध्ये आलेला जो ऑब्जेक्ट असेल किंवा जो सब्जेक्ट असेल त्याला लक्ष देऊन बघा तुम्ही काय होते. एवढाच भाग सिलेक्ट केलाय आणि प्रोसेसिंगला सोडून दिलंय. बघा मी क्लिक करतोय आणि यापुढे प्रोसेस होणार आहे. हा जो टूल आपण यूज केलाय हा यूज होणार आहे. ओके, हा यूज करताना बघा प्रोसेस सुरू झाली तर आपण त्यावेळेस मध्ये त्या स्क्वेअर मध्ये किंवा त्या सिलेक्शन मध्ये घेतलेला जो भाग होता त्यांनी काय केलंय की पूर्ण इमेज मध्ये जेवढी आपल्या समोर बिल्डिंग उभी होती त्या बिल्डिंगचं सिलेक्शन करून दिलंय आणि त्यात काय सिलेक्ट झालं होतं लक्षात घ्या. त्या चबुतऱ्याच्या वरच्या साईडला स्काय सिलेक्ट झालं होतं. त्या स्काय सिलेक्ट झाल्यामुळे त्यांनी काय केलं की त्याच्यामध्ये आलेला स्कायचा जो भाग होता तो त्याने आपल्याला मिळून दिलाय आणि आजूबाजूला स्ट्रोक पण दिलाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो की स्ट्रोक दिलाय जेणेकरून आपण याला जर का कंट्रोल जे म्हणजे जे डुप्लिकेट लेअर जर का तयार केली तर आपल्याला आकाशाचं सिलेक्शन भेटणार आहे. कारण आपण निवडताना आकाशाचा जास्तीत जास्त भाग त्या ठिकाणी होता म्हणून त्यांनी एक इमेज आपल्याला एक्स्ट्रा तयार करून दिली, एक लेअर तयार करून दिली. या आकाशाचा रंग मला बदलायचा असेल तर मी कीबोर्ड मध्ये कंट्रोल यू हे प्रेस करेन. यू हे ह्यू सॅच्युरेशन करण्यासाठी उपयोगी पडतो. आपण हे पुढे शिकणारच आहोत. हा फक्त टॉपिक निघाला म्हणून मी तुम्हाला दाखवतो. तर आपण या ठिकाणी शिकलोय ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल. ठीक आहे, आपण या ठिकाणी फोटो जो ओपन केला ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल शिकलोय. तर या ऑब्जेक्ट सिलेक्शन टूलच्या पुढचा जो आपला मेनू आहे तो आहे क्रॉप. एखादा फोटो बोला ना कसली मला सांगा कसं म्हणजे अजून चालू कटिंगचा भाग नाही सिलेक्शनचा भाग सांगतो. बरं दाखवतो. हा सिलेक्शनचाच भाग आहे. सिलेक्शन हा 1 हा 2 हा 3. आता याच्यामध्ये पुन्हा आपण एकदा याच्यावरती रिव्हिजन करून की आपण या ठिकाणी मूव टूलचा वापर करतोय. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी करतोय सिलेक्शन टूलचा वापर. सिलेक्शन टूलचा वापर करताना आपण मार्की टूलचा वापर करतोय. मार्की टूल म्हणजे हा स्क्वेअर वाला. आणि याच्यामध्ये आपण सरळ मराठी भाषेचा विचार करू की याच्यामध्ये इलेक्ट्रिकलच्या याला आपण राऊंड भाषेत म्हणतो की राऊंडचं आपण सिलेक्शन करतोय. त्याच्यानंतर आपण पॉलिगॉन लासो टूल वापरतोय. त्याच्यानंतर आपण आहे लासो टूल. त्याच्यानंतर पॉलिगॉन लासो टूल. त्याच्यानंतर सिलेक्शन ब्रश टूल हा तुमच्या 2025 मध्ये येईल. आणि मॅग्नेटिक टूल मॅग्नेटिक लासो टूल. तर हा मॅग्नेटिक लासो टूल हा पण याचा सिलेक्शनचा भाग आहे. त्याच्यानंतर आपण केला आहे की ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल. त्याच्यानंतर क्विक सिलेक्शन टूल आणि मॅजिक सिलेक्शन टूल किंवा मॅजिक बँड टूल. तर हे सगळे सिलेक्शनचे भाग आहेत. तर याचा उपयोग प्रत्येकाला आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी करावा लागणार. जसं मला सिलेक्शन करताना हा भाग सिलेक्ट करायचा होता मी याला मार्की टूलचा वापर केला. पण मला जर का याला फक्त डिझायनिंग करताना मला मध्ये कुठेतरी गोलच पाहिजे होता. समजा असाच एक फोटो मला इथं गोल मध्ये पाहिजे असेल तर मग मी त्यावेळेस चौकोन घेऊन चालणार आहे का नाही. तर मला या ठिकाणी इलेक्ट्रिकल टूल किंवा राऊंड टूलचा वापर करावा लागणार आहे. मग मी या ठिकाणी राऊंड सिलेक्शन करून घेतलं. तर त्या ठिकाणी पहिल्यांदा मी याला काय करेल या फोटोला कॉपी करून घेईल. समजा मला हाच फोटोची कॉपी तिथं पाहिजे मी याला कॉपी करेल आणि या ठिकाणी मोठा राऊंड करणार आहे. बघा मोठा राऊंड केला आणि याचं पेस्ट मध्ये जाऊन एडिट मध्ये जाऊन पेस्ट स्पेशल मध्ये जाऊन पेस्ट इन प्लेस करण्यापेक्षा पेस्ट इन टू करेल. बघा त्या ठिकाणी तो राऊंड मध्ये तो फोटो आलाय. किंवा मला जर का हा फोटो या राऊंड मध्ये पाहिजे असेल तर मी या ठिकाणी सिंपल व्ही करेल आणि व्ही केल्यानंतर त्याचं जे सिलेक्शन झालेलं असेल ते मोठं करून घेणार आहे. बघा दिसतंय का तुम्हाला. मला या ठिकाणी या सिलेक्शनचा असा फायदा झाला की मला मार्की टूल वापरायचा होता रेक्टँगल टूल वापरायचा होता आणि मला वापरायचा होता या ठिकाणी मूव टूल मी सरकू शकलो. मूव टूलच्या नंतर सिलेक्शन मला चौकोन पाहिजे गोल पाहिजे त्या प्रकारात मी सिलेक्शन करून घेतलं. त्यानंतर मला कुठल्या वेगळ्या प्रकारात सिलेक्शन पाहिजे की बाबा मला लासो टूलने सिलेक्शन करायचं म्हणजे गोल पण नकोय आणि चौकोन पण नकोय. तर मग आपल्याला एकतर विरुद्ध दिशेला किंवा एकदम वेगळं सिलेक्शन हवंय की ज्याच्यामध्ये आपला प्रिसेट येत नाही म्हणजे प्रॉपर सिलेक्शन झालेलं येत नाही.
किंवा आपण त्याला म्हणतो की एक वेगळा एक आकार की जो ठरलेला आकार आहे, जो त्रिकोण, चौकोन, गोल हा ठरलेला आकार असतो. पण मला जर का या ठिकाणी असा आकार पाहिजे असेल तर हा ठरलेला आकार नाही, हा मनाप्रमाणे घडलेला आकार पाहिजे असला तर त्यावेळेस मध्ये मला मार्की टूल किंवा लासो टूलचा वापर करावा लागणार आहे. लासो टूल वापरावा लागणार आहे. तर लासो टूल मी माझ्या मनाप्रमाणे पेन आणि चिमखडल्यासारखा भाग मला सिलेक्ट करायचा आहे. या भागाला आपल्याला करायची गरज नाहीये, तो एक फिक्स भाग नाहीये किंवा फिक्स सिलेक्शन नाहीये. तर फिक्स सिलेक्शन नसेल तर तुम्हाला त्यावेळेस लासो टूल वापरता येतोय. हा सिलेक्शनचा दुसरा भाग आहे. याच्यात तुम्हाला जर का चौकोन किंवा षटकोन अशा आकारामध्ये जर का तुम्हाला पाहिजे असेल तर लासो टूल त्या ठिकाणी काम करणार आहे का? नाही. त्या ठिकाणी तुम्हाला पॉलिगॉन लासो टूल काम करणार आहे. बघा या ठिकाणी जर का मला करायचं म्हटलं तर असा जरी मी केला तरी होतोय, पण तो त्याच्या मनाने होणार. लक्षात घ्या, लासो टूलला तुम्हाला सरळ रेष भेटणारच नाहीये. त्यामुळे पॉलिगॉन लासो टूल तुम्हाला या ठिकाणी वापरायचं. ज्यावेळेस तुम्हाला सरळ रेषा तुम्हाला हव्या असतील तर त्यावेळेस मध्ये लासो टूल किंवा पॉलिगॉन लासो टूल याच्यातला फरक आहे की सरळ रेष जेव्हा तुम्ही ड्रॉ करताय त्यावेळेस मध्ये सरळ रेषेत जर का तुम्हाला काम करायचं असेल तर त्यावेळेस पॉलिगॉन लासो टूल वापरायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर मॅग्नेटिक टूल. मॅग्नेटिक टूल म्हणजे जिथं जिथं ती डिझाईन असेल किंवा इमेज असेल त्या इमेजला ज्याप्रमाणे लासो टूल करतोय, लासो टूल मध्ये आपल्याला क्लिक करायची गरज नाहीये, पण या ठिकाणी आपण फक्त माऊस फिरवतोय. माऊसचा कुठलाही क्लिक करत नाहीये किंवा कुठलाही आपल्याला सिलेक्शन किंवा शिफ्ट दाबायची गरज नाहीये. बघा मॅग्नेटिक टूलच्या या ठिकाणी मध्ये मध्ये पॉईंट चेंज होत आहेत, पॉईंट येत आहेत पुढे पुढे, कुठे आपण बदलू शकतोय. तर मी फक्त माऊस याच्या आजूबाजूला फिरवलाय आणि हे सिलेक्शन आपल्याला भेटणार आहे. ओके, मी डबल क्लिक केला की सिलेक्शन पूर्ण झालंय. आता मूव टूलनी मी याला बाजूला करतोय, लेअर सिलेक्ट करून घेते. कारण जर का मी लेअर सिलेक्ट नसेल आणि बाहेरच्या ठिकाणी सिलेक्ट करून जर का मूव्ह करायचा प्रयत्न करेल तर मूव्ह नाही होणार. लक्षात घ्या, मूव्ह होणार नाहीये. तर सिलेक्ट करणं, ती लेअर सिलेक्ट करणं खूप गरजेचं. बघा आता मॅग्नेटिक टूलचा वापर झाला. आता मला याच्यातनं फक्त एकाच टायमाला मागचं बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचंय. कंट्रोल झेड ने आपण मागे जातोय, अंडू करतोय. ठीक आहे, मी कंट्रोल झेड वापरत चाललोय कीबोर्ड मध्ये. तर सगळी इमेज आपल्याला पूर्ववत करण्यासाठी रिवर्ट पण आपण वापरू शकतो. पण आता मला या ठिकाणी मागचं जे बॅकग्राऊंड आहे, जे आकाश आहे ते सिलेक्ट करायचंय. तर मग या ठिकाणी आपण स्क्वेअरचा वापर करू शकलो असतो, आपण या ठिकाणी लासो टूलचा वापर करू शकलो असतो किंवा या ठिकाणी पॉलिगॉनला सुद्धा टूल वापर करू शकलो असतो. पण मॅजिक टूल वापरण्याचा फायदा असा की इमेज मध्ये तुम्ही बघा, इमेज मध्ये माझ्या केसांच्या आजूबाजूला एक सिलेक्शन झालं, हे मॅजिक टूल मुळे झालंय. बघा मी परत एकदा क्लिक करतोय सिलेक्शनला, शिफ्ट दाबून इथं वरती बघा मी शिफ्ट दाबलेलं आहे. तुम्हाला कीबोर्ड मध्ये जर दिसत असेल तर इकडे लक्ष द्या, मी कीबोर्ड मध्ये शिफ्ट दाबून ठेवलंय. आता कीबोर्ड मधलं शिफ्ट सोडलंय तर हे सिलेक्शन मला इथून भेटलंय. तर याचा असा फायदा आहे की मॅजिक टूल मुळे मला हे शक्य झालंय, मॅजिक वॅन टूल मुळे शक्य झालंय. बघा मी या ठिकाणी डिलीट केली इमेज, तर मागचा भाग सिलेक्शन केलेलं डिलीट केलं किंवा क्लिअर केलं. इथून परत मी दाखवतो, एडिट मध्ये गेलो, क्लिअर केलं. तर केलेलं सिलेक्शन मला दाखवायचं तुम्हाला की मी मेनू मध्ये एवढे सिलेक्शन का पाहिजे, तर एका सिलेक्शन मध्ये काम झालं असतं, पण गरजेनुसार आपल्याला प्रत्येक सिलेक्शन वेगवेगळं हवं असतं. आता मी या ठिकाणी क्विक सिलेक्शनचं तुम्हाला दाखवलं की मी ज्या ठिकाणी ब्रश ठेवणार आहे या ठिकाणी, तर याच ठिकाणचा भाग एकाच टायमाला एकाच क्लिक मध्ये सिलेक्ट झाला. म्हणजे मॅजिक वॅन टूल प्रमाणे क्विक सिलेक्शन पण काम करतो. पण काही वेळेस मध्ये असं असतं की या ठिकाणी तुम्हाला एखादी भाग नको असेल तर त्यावेळेस मध्ये तुमचं केलेलं सिलेक्शन वजा बाकीचं बटन दाबून, म्हणजे ब्रश मायनस क्विक सिलेक्शन मायनस असं दाबून तुम्ही ते कमी करू शकता. म्हणजे नको त्या ठिकाणचं सिलेक्शन तुम्ही कमी करू शकता. म्हणून या सिलेक्शनचं हे वेगळा मेनू दिलेला आहे. नाहीतर मग आपल्याला फक्त लासो टूल किंवा इतर टूल जर शिकवले असते मी, तर क्विक सिलेक्शन टूल, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल. आता हा फोटो आपण पूर्ववत करू कंट्रोल झेड दाबून किंवा रिवर्ट करून. समजा मी रिवर्ट केला याला आणि रिवर्ट करून मला फक्त मी ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल या सिलेक्शन टूलचा वापर, बघा मी जसा ज्या ठिकाणी फिरवतोय तर ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल ऑब्जेक्ट सिलेक्ट करतोय. तुमच्या जर का कम्प्युटरची किंवा लॅपटॉपची जर का रॅम चांगली असेल आणि तुमच्या कम्प्युटरचा स्पीड चांगला असेल तर सिलेक्शन कुठे करणार आहे, कसं करणार आहे हे तुम्हाला जस्ट एक फक्त माऊस त्या ठिकाणी ड्रग ड्रॉप केल्यानंतर किंवा फिरवल्यानंतर दिसणार आहे. आपण आता काय करू, एखादी वेगळी इमेज, समजा आपण या ठिकाणी हा एक इमेज घेतली, तर मॅजिक वॅन टूलचा मी किंवा सब्जेक्ट ऑब्जेक्ट टूलचा मी ज्या वेळेस इथं वापर करणार आहे तर त्यावेळेस मध्ये बघा मी इथं फक्त एक स्क्वेअर केलाय आणि बाजूला इकडे मी क्लिक केलंय. तर क्लिक केल्यानंतर या टूलचा वापर कुठे होणार आहे बघा, तुमच्या रॅमवर डिपेंड आहे, तुमच्या कम्प्युटरच्या प्रोसेसरवर डिपेंड आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, जसं तुम्ही क्लिक करणार तर बघा इकडे प्रोसेसिंग चालू झाली.
प्रोसेसिंग चालू झाल्यामुळे मला माणसाचं सिलेक्शन करणं सोपं झालंय. बघा, मी दुसऱ्याकडे सिलेक्शन केलं तर मला माणूस सिलेक्ट करणं सोपं झालंय. म्हणजे सब्जेक्ट म्हणा किंवा ऑब्जेक्ट म्हणा हे सिलेक्शन करण्यासाठी या सेपरेट सिलेक्शन टूलचा वापर केलेला आहे किंवा उपयोग केलाय. कारण फोटोशॉप हे खूप ऍडव्हान्स सॉफ्टवेअर आहे आणि दरवर्षी त्याच्यामध्ये काहीतरी नवीन बदल किंवा नवीन मेनू घडवून येतात आणि टूल्स पण येतात. तर तसा हा नवीन टूल त्याच्यामध्ये आलेला आहे. आता आपण वळणार आहोत क्रॉप टूल कडे. क्रॉप टूल मध्ये तुम्हाला मी दाखवतो की क्रॉप टूल मध्ये पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूल, त्याच्यानंतर स्लाइस टूल आणि स्लाइस सिलेक्ट टूल हे असे वापर येणार आहे. तर आपण याच्यामध्ये आता सध्याच्याला क्रॉप टूलचा वापर करणार आहोत. मी या ठिकाणी सिलेक्शनच्या ठिकाणी गेलो आणि कंट्रोल डी हे बटन दाबल्यानंतर मला क्रॉप हवंय. तर क्रॉप हवा असेल तर याला क्रॉप एक साईज द्यावा लागते. तर या ठिकाणी आपण कुठल्या साईज मध्ये क्रॉप करणार आहोत हे महत्वाचं. कारण जर का या ठिकाणी सिलेक्शनची एक साईज नसेल तर तुमचा क्रॉप टूल उपयोगाचाच नाही. तर क्रॉप टूल जेव्हा आपल्याला फायनल इमेज आपल्याला प्रॉपर हव्या असलेल्या सिलेक्शन मध्ये किंवा हव्या असलेल्या साईज मध्ये हवे असेल, जसं आपण इमेज करताना, इमेज सेव्ह करताना, न्यू मध्ये इमेज सेव्ह करताना किंवा फाईल मध्ये इमेज सेव्ह करताना आपण इथं आपलं पिक्सेल साईज किंवा डीपीआय किंवा पीपीआय हे सिलेक्ट केलं होतं. तर जसं इथं 300 रेझोल्युशन केलं, इथं 8:12 ची साईज दिली, हाईट आणि विड्थ आपण दिलेली बरोबर इथं. तर क्रॉप करताना या मेनूचा पण खूप उपयोग करावा लागतो. तर प्रॉपर आपल्याला जर का क्रॉप करायचं असेल तर मला बघा, मी ही साईज जी आहे ती या ठिकाणून एक प्रीसेट केलेली म्हणजे आपण सेट केलेली साईज आहे 4x6, 4 इंच आणि 6 इंच ही एक साईज दिली आपण. तर मला हा फोटो बघा, आता या फोटोला आपण आडवा फोटो असेल आणि याला उभा करायचा असेल आपल्याला किंवा पोर्ट्रेट आणि लँडस्केप करायचा असेल, आपण टेक्निकल भाषेमध्ये पोर्ट्रेट आणि लँडस्केप म्हणतो, याला उभा आणि आडवा भाषेमध्ये जर का क्रॉप करायचा असेल, फक्त मला हाच फोटो हवा आहे, त्याला म्हणतात फक्त हाच हवा आहे, तर त्याला आपण क्रॉप म्हणतो. तर त्या क्रॉपला जेव्हा आपण करणार, डबल क्लिक करणार, तर बघा आपण फक्त त्याच फोटोचा सिलेक्शन केलं होतं म्हणून तोच फोटो क्रॉप झालाय. क्रॉप म्हणजे कटिंग करण्यासारखंच बरोबर. तर आपण मला फक्त याच माणसाचे हे डोळे हवे आणि या साईज मध्ये हवे 4x6. तर मला याच्यावर डबल क्लिक केल्यानंतर मला फक्त या माणसाचा जो डोळा आहे तो 4x6 साईज मध्येच भेटणार आहे बघा. म्हणून क्रॉप साईज देताना खूप महत्वाचा हा विषय आहे मित्रांनो, की क्रॉप साईज देताना तुम्हाला खूप साऱ्या अडचणी येणार आहेत. तुम्ही जर का एकदा क्रॉप साईज जर का तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. क्रॉप साईज जेव्हा तुम्ही देणार तर कीबोर्ड मध्ये तुम्हाला सी हे बटन दाबायचं, फक्त सी. कीबोर्ड मध्ये कंट्रोल दाबायची गरज नाही. कीबोर्ड मध्ये जर का फक्त तुम्ही शॉर्टकट की जर का तुम्हाला हवा असेल तर फक्त तुम्ही जर का कीबोर्ड मध्ये एम दाबलं तर तुम्हाला मार्की टूल किंवा स्क्वेअर सिलेक्शन देत आहे बरोबर. त्याच्यात मार्की टूल पण आपण त्याला म्हणता येते किंवा त्याला जर का मी कंट्रोल मध्ये कीबोर्ड मध्ये जर का फक्त व्ही हे अक्षर प्रेस केलं तर मला मूव टूल सिलेक्ट झालाय. तसंच जर का मला या ठिकाणी क्रॉप हा टूल हवा असेल तर मी कंट्रोल 0 दाबून घेतो आता, म्हणजे आपल्याला पूर्ण आपले जे इमेज आहे ती सेंटर मध्ये येऊन जाईल आणि हव्या त्या फुल स्क्रीन मध्ये येऊन जाईल. ओके ठीक आहे. तर आपण जातोय क्रॉप टूल कडे. तर आपल्याला कीबोर्ड मध्ये जेव्हा मी सी प्रेस करणार आहे तर त्यावेळेस मध्ये क्रॉप टूल ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाला. तर या ठिकाणी तुम्हाला जर काही बटन दाबलं प्रॉपर्टीज मध्ये तर बघा ही आडव्या साईज मध्ये आपलं सिलेक्शन झालं क्रॉप टूलच्या साह्याने. मी डबल क्लिक केल्यानंतर या साईजची फाईलची साईज जी पण असेल ती इथं बघा, इथं काय आली आहे 300 ppi मध्ये झाली. मी इथं जाऊन रिवर्ट करतो हा फोटो, बघा खाली चेंजेस होतील, इथं दिसले 1200 ते 800 पिक्सल झालेत. आता मी परत क्रॉप साठी इथे सिलेक्शन केलंय. जेव्हा मी सिलेक्शन करतोय तर तेव्हा बघा इथं 1800 आणि 1200 झाले. ओके. आता इथं पिक्सेल साईज आणि पीपीआय साईज किंवा डीपीआय साईज, पिक्सेल पर इमेज. पीपीआय चा अर्थ होतो पिक्सेल पर इमेज, म्हणजे एका इंचामध्ये किती पिक्सेल बसलेले याची ही साईज दिली. इथं 300 पिक्सेल एका इंचामध्ये बसलेले म्हणून पीपीआय ची ही साईज दिलेली असते. ओके. तर आपण क्रॉप टूल मध्ये बघितलं की आपल्याला क्रॉप करायची एखादी इमेज, तर आपल्या मोबाईल मध्येही हा मेनू असतो एडिट मध्ये. आपण मोबाईल मध्ये जे काढलेला फोटो असतो तो आपल्याला क्रॉप करायचा असला तर सिलेक्टेड इमेज च्या प्रीसेट असतात, तिथे 1x1 दिलं असतं किंवा 2x3 दिलं असतं. 2x3 म्हणजे हाईट 2 आणि विड्थ 3 किंवा हाईट 3 आणि विड्थ 2 असं असेल तर या ठिकाणी आपल्याला क्रॉप टूलचा वापर आपल्या मोबाईल मध्येही फोटो एडिटिंग करण्यासाठी वापर करता येतो. ओके. आता आपण पुढच्या मेनूकडे वळूया. आता या ठिकाणी तुम्हाला माऊसचं बटन आपल्या टूल वरती घेऊन जायचं आणि तिथं प्रेस करून ठेवायचं. ज्या वेळेस आपण पर्स्पेक्टिव्ह टूल हा वापर करणार आहोत
तर त्यावेळेस मध्ये पर्स्पेक्टिव्ह टूलचा फायदा कशासाठी मी तुम्हाला येतो हे मी तुम्हाला दुसऱ्या एका नवीन इमेज वरती दाखवतो, म्हणजे तुम्हाला लवकर लक्षात येईल की आपण पर्स्पेक्टिव्ह टूल कशा ठिकाणी वापरता येईल. तर मी या ठिकाणी काही बिल्डिंगचा भाग घेता येईल किंवा एखादा फोटो मी असा घेतो की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला पर्स्पेक्शन दिसणार आहे. ओके, तर आता आपण या ठिकाणी एखादा लग्नाचा फोटो घेतो. ओके, लग्नाच्या फोटोमध्ये मी आता हे जे केलं हे ऑटो ब्राईट आणि ऑटो कॉन्ट्रास्ट केलंय, हे आपण पुढे इमेज मध्ये शिकणार आहोत. तर आपण या ठिकाणी आता पर्स्पेक्टिव्ह इमेज किंवा पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूलचा वापर करणार आहोत. तर मी या ठिकाणी एक पॉईंट माझा रचला, दुसरा पॉईंट या ठिकाणी रचला, तिसरा पॉईंट या ठिकाणी रचला आणि चौथा क्लिक करून हा पॉईंट या ठिकाणी रचला. तर हे झालं पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूल. मी ज्यावेळेस याला डबल क्लिक करणार तर मला बघा या प्रकारात सिलेक्शन झालेलं तिथं पर्स्पेक्टिव्ह दिसणार आहे. तर क्रॉप करताना पर्स्पेक्टिव्ह टूलचा उपयोग कुठे होतोय आपण पुढे दाखवणारच आहे, पण याच्यामध्ये आपण तिरप्या तारप्या पद्धतीने समजा एखादा चौकोन किंवा एखादी शिडी जर का आपल्याला करायची असेल तर तो पर्स्पेक्टिव्ह टूल मध्ये येतो. फळ्याचा आकार, शिडीचा आकार, मोबाईलच्या स्क्रीनचा आकार किंवा एखाद्या ग्राउंडचा भिंतीचा आकार जर का तुम्हाला करायचा असेल तर हे तुम्हाला लवकर लक्षात कशामध्ये येईल मी तुम्हाला दाखवतो की पर्स्पेक्टिव्ह टूल म्हणजे या ठिकाणी मी फोटोशॉप मध्ये बघा एक इमेज ड्रग केली पायऱ्यांची. ठीक आहे, तर या ठिकाणी मला पर्स्पेक्टिव्ह टूलचा वापर करणार आहे. तर याचा खूप सारा मी तुम्हाला फायदा पुढे दाखवणार आहे पुढच्या इमेज मध्ये किंवा पुढच्या मेन्यू मध्ये. पण आता आपण सध्या शिकतोय की पर्स्पेक्टिव्ह इमेज कशी वापर करायची आपल्याला. तर मी हे फोटो पण क्लोज करतोय आणि या ठिकाणी हा फोटो घेतोय. तर मी या ठिकाणी पुन्हा हा एक फोटो घेतोय. हा फोटो घेतल्यानंतर कलर कॉन्ट्रास्ट ब्राईटनेस मी याच्यात ऍडजस्ट केलंय, पण मला पर्स्पेक्टिव्ह याला सरळ करायचं या फोटोला. तर त्या ठिकाणी मी क्रॉप पर्स्पेक्टिव्ह टूलचा वापर करेल. या ठिकाणी पॉईंट निर्माण करेल, या ठिकाणी पॉईंट निर्माण करेल आणि या ठिकाणी पॉईंट निर्माण केल्यानंतर या ठिकाणी पॉईंट निर्माण करेल आणि शेवटचा जो भाग असेल माझा हा शेवटचा जो पॉईंट हॅलो, तर मी या सिलेक्शन टूल मधले हे वापरतोय आपण पर्स्पेक्टिव्ह टूल, पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूल. मी पुन्हा एकदा याचा एस्केप दाबून हे सिलेक्शन कॅन्सल करून घेतोय कंट्रोल डी दाबून. ठीक आहे, आपण परत याच्यात आलो. पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूलचा वापर आपण कशासाठी करतोय, स्लाइड टूल झालाय. पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूलचा वापर आपण या ठिकाणी ही इमेज फक्त या क्रॉपिंग इमेज मध्ये घ्यायची म्हणून आपण हा पर्स्पेक्टिव्ह टूलचा वापर करतोय. या ठिकाणी आल्यानंतर एडिट मध्ये तुम्हाला म्हणजे सगळे जे मेनू ते क्लोज झाले, कारण इथं डबल क्लिक जर का केलं तर मला फक्त हा भाग पाहिजे होता पर्स्पेक्टिव्ह टूल मध्ये. तर मी याला त्या प्रकारे क्रॉप करू शकलो. बघा तुम्ही जर का मी कंट्रोल झेड दाबून अंडू केलं आणि मला हा भाग क्रॉप करायचा असेल तर क्रॉप शक्य आहे का आपण सिलेक्शन केलेल्या भागामध्ये. तर याचं उत्तर आपल्याला येईल की हो शक्य आहे, पण क्रॉप केलेले भाग फक्त आपण मूव्ह करण्यासाठी वापरू शकतो. पण मला हा फक्त कट करून पाहिजे असेल तर त्यावेळेस मध्ये मला पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूलचा वापर करायचा. बघा मला फक्त हा दरवाजाचा जो मैरप आहे ना तो हवा आहे. तर मी या ठिकाणी एक पॉईंट माझा लावणार आहे, या ठिकाणी एक पॉईंट टाकणार आहे आणि या ठिकाणी एक पॉईंट टाकणार आहे मंडपाच्या चारी साईडला. आणि मला मी ज्या वेळेस मध्ये सेंटर मध्ये आता ही बिल्डिंगची जी आहे किंवा हा जो गेट आहे हा तिरपा आहे, हा तिरपा गेट मला सरळ पाहिजे क्रॉप करून. तर मी याला डबल क्लिक करणार आणि माझ्या समोर मध्ये हा गेट सरळ स्थितीमध्ये येणार. लक्षात येते का की गेट हा तिरपा होता पण हा मला सरळ स्वरूपामध्ये क्रॉप झाला. म्हणजे पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूल कशा ठिकाणी कुठे वापरला जाणार आहे हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. मी ही इमेज क्लोज करतोय. पुन्हा एकदा मी एक काम करतोय की या ठिकाणी मुद्दाम मी तुम्हाला तिरपी इमेज घेतो. ठीक आहे, मी तिरप्या किंवा तिरकस अशी इमेज घेतोय आणि मला ती क्रॉप हवी आहे. आता बघा या बिल्डिंगचा जो आकार आहे किंवा या बिल्डिंगचा जो निमुळता भाग आहे तो एका साईडला वळालेला आहे. तर या बिल्डिंगला मला सरळ जर हवी असेल तर मी तिथं फोटो काढायला जाणार आहे का किंवा मी सुधरवत बसणार आहे का, तर नाही. तर त्यावेळेस मध्ये मी याच्या क्रॉप टूलच्या साहाय्याने या इमेजचं पर्स्पेक्शन क्लिअर करणार आहे, सुधरवणार आहे. तर मी या ठिकाणी पर्स्पेक्टिव्ह टूलचा माझा एक ठिकाणी या पॉईंट ठिकाणी केला आणि बिल्डिंगच्या ज्या वारच्या कॉर्नरला आहे तर मी या ठिकाणी पर्स्पेक्टिव्ह पॉईंट केला आणि इकडे एक पर्स्पेक्टिव्ह पॉईंट
क्लिक केला आणि मी सेंटर दिल्यानंतर बघा ही इमेज सरळ झाली. एक उदाहरण तुम्हाला मी देतो की याच इमेजचा हा बघा, हा इकडे एक भाग बघा आणि आपण ही इमेज पूर्वक पुन्हा एकदा ओपन करणार आहोत. तर इथे इमेज ओपन नाही होणार, कारण याला सेव्ह एज करावं लागेल आपल्याला. सेव्ह एज केल्यानंतर याला टॉवरला प्लस हा ऑप्शन दाबणार आहे, जेणेकरून केलेली इमेज आपल्याला सेव्ह, दोघांमध्ये फरक बघायचा आहे. आता मी जी इमेज ओपन केली होती ती इमेज जर का मला पूर्ववत हवी असेल तर मी त्यावेळेस मध्ये तीच इमेज परत या ठिकाणी आणणार आहे आणि याच्यातलं दोघांमध्ये डिफरन्स आपल्याला समजणार आहे. तर बघा या ठिकाणी बिल्डिंगचा आकार आणि सिमेंट्री या ठिकाणी कशी होती, या ठिकाणी याचं डिझाईन कसं होतं. तर या ठिकाणी ही तिरपी होती बिल्डिंग, या ठिकाणी क्रॉप केल्याने ती सरळ झाली. तर पर्स्पेक्टिव्ह क्रॉप टूल या ठिकाणी असा वापरला जातो. ठीक आहे, आता आपण पुढच्या क्रॉप टूल कडे किंवा स्लाइस टूल कडे वळूया. तर स्लाइस टूल काय काम करतं हे तुम्हाला मी पुढे अजून दाखवणार आहे, पण सध्या मी तुम्हाला याचा कटिंग करून दाखवतोय. बघा, मी या स्लाइस टूलला या ठिकाणी क्रॉस केला. आता मला परत एकदा स्लाइस करायचं या मेनूला किंवा या इमेजला. तर 2 स्लाइस आपण या ठिकाणी कटिंग केल्या. नॉर्मल लेअर केल्यानंतर बघा या ठिकाणी मला मी कितीही हलवण्याचा प्रयत्न केला तरी या सिलेक्शनचं किंवा स्लाइस केलेल्या भागाचं आपण या ठिकाणी वापर करू शकतोय. स्लाइस टूल मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे, पण हा टूल खूप कमी वेळ वापरला जातो. तर स्लाइस टूल आणि स्लाइस टूलचं स्लाइस सिलेक्शन टूल हा खूप कमी ठिकाणी वापरला जातो. आपण आता याला कंट्रोल Z दाबून किंवा F12 दाबून रिवर्ट करून घेणार आहोत आणि स्लाइड टूलचा जो सिलेक्शन टूल आहे, स्लाइस सिलेक्शन टूल हा आपण इथं वापरणार आहोत. तर या वापरण्याच्या अगोदर स्लाइस टूल वापरून घेऊ, म्हणजे सिलेक्ट केलेला हा भाग आता आपण स्लाइस टूलनी सिलेक्ट करू. ओके, आता हा तुकडा पडलाय बघा, हा सिलेक्शन झालेला तुकडा इथं स्लाइस टूलच्या हिशोबाने आपण कापून टाकलाय. बघा, मूव्ह केल्यानंतर हा बघा दिसतंय का, हलणार नाही. नॉर्मल लेअर केल्यानंतर हा हलणार नाही, पूर्ण इमेज हलते. त्याच्यामुळे आपण स्लाइस टूल पुढे बघणार आहोत, कारण याचा खूप मोठा भाग आहे एडिट मेन्यू मध्ये. तर आपण आता एडिट मेन्यू मध्ये नाही, टूल बार मध्ये याचा खूप छान उपयोग होणार आहे. पण आपण आता या ठिकाणी बघितलं की क्रॉप टूल आणि पर्स्पेक्टिव्ह टूल. आता आपण पुढच्या टूल कडे वळणार आहोत. आता हा अल्बम डिझायनिंग मध्ये किंवा तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादा बॅनर बनवताय किंवा एखादे फोटो असा बनवताय, आय कार्ड बनवताय, तर त्या ठिकाणी याचा उपयोग होणार आहे. तर मी आता तुम्हाला एक फोटो ओपन करणार आहे. त्या फोटोमध्ये आपण कशा प्रकारे काम करणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण एखादा फोटो या ठिकाणी ओपन करून घेऊ. ओके, या ठिकाणी आपण एखादा फोटो ओपन केला आणि त्या फोटोमध्ये आपल्याला फ्रेमिंग टूल म्हणतात, त्याला या टूलला म्हणतात फ्रेमिंग टूल. याचा वापर करायचा आहे. बघा या ठिकाणी आला फ्रेम टूल. तर फ्रेम टूलचा एक चांगला उपयोग कशा ठिकाणी होतो मी तुम्हाला दाखवतो. मी एक इमेज ओपन करून घेतली. त्या इमेज मध्ये समजा मी ताजमहलची एक इमेज ओपन करून घेतो, जेणेकरून काय होईल की तुम्हाला मला शिकवताना थोडं सोयीस्कर जाईल. किंवा एखादा सर्कल ओपन करू. आपल्याकडे प्रॅक्टिस करण्यासाठी खूप सारे इमेज असणं खूप गरजेचं आहे. त्यावरच आपला जे प्रॅक्टिस असेल ती अवलंबून असेल. ज्यावेळेस तुम्ही जेवढ्या फोटोंवर जास्त प्रॅक्टिस करणार तेवढे तुम्हाला चांगले त्याचे रिझल्ट मिळवता येतील. आता आपण फ्रेम टूलचा या ठिकाणी वापर करणार. तर आता आपण या ठिकाणी फ्रेम टूलचा वापर करणार आहोत. तर फ्रेम टूल या ठिकाणी कशा ठिकाणी वापरले जाते बघा. मी या ठिकाणी क्लिक केलं आणि या ठिकाणी फ्रेम तयार केली आणि सोडून दिलं. आता सोडल्यानंतर इकडे जर तुम्ही बघितलं तर फ्रेम टूलची एक नवीन लेअर तयार झाली आणि मी दुसऱ्या इमेज मध्ये गेलो आणि दुसऱ्या इमेज मध्ये गेल्यानंतर मी आता ही इमेज क्लोज करतो आणि फाईल मध्ये जाऊन ओपन मध्ये जाऊन मी तुमच्यासाठी एक दुसरी इमेज बघतो. स्कूल मध्ये नाही, आपण स्टार साइन मध्ये पण नाही जायचं. ताजमहल आहे, तर मला या ताजमहल मध्ये आणखी एक फ्रेम टाकायची, पण ती टाकायची फ्रेम मध्ये, किंवा तो ताजमहल त्याच ठिकाणी मला दुसऱ्या फ्रेम मधून बघायचा. तर त्या ठिकाणी मी काय करेल, फ्रेम या ऑप्शनचा वापर करेल आणि एक फोटो ओपन करून घेईल. त्यावेळेस मी एक फोटो ओपन करून घेईल आणि तो फोटो इथं सिलेक्शन टूलच्या साह्याने
मी सिलेक्ट करून घेणार आहे. बघा, सिलेक्शन टूल केलं, स्क्वेअर सिलेक्शन टूल. या ठिकाणी मी याला केला कॉपी. याच्यात जाऊन कॉपी केला, एडिट मध्ये गेलो. आपण एडिट मध्ये आपण शिकलोय, एडिट मध्ये जाऊन कॉपी केला आणि या फ्रेम मध्ये येऊन इथं पेस्ट केला. पेस्ट केला तर तो फोटो त्या साईज मध्ये मागे गेला. बघा, दिसतोय तुम्हाला. मी याच्यामध्ये वगळण्याचा प्रयत्न केला, फिरवण्याचा प्रयत्न केला, पण तो आजूबाजूला फिरतोय. पण त्या ठिकाणी तो फोटो गेला याच्यामध्ये. आता याला एक लेअर पॅनल आपण जर ओपन करून घेतला असता तर आपल्याला तो लवकर लक्षात आला असता. तर आपण हा फोटो या ठिकाणी फ्रेम मध्ये टाकू शकतो. ओके, आता आपण परत या ठिकाणी आपण फोटो पेस्ट करूया. सिलेक्शन मध्ये लेअर करून घेतली आपण नॉर्मली आणि सिलेक्शन टूलला सिलेक्ट करून आपण या ठिकाणी पेस्ट केलं. काहीच नाही, पेस्ट केलं आणि पेस्ट केलेल्या भागाला आपण याला झूम करतोय. बघा, झूम करतोय, झूम केला. आता ताजमहलच्या ठिकाणी मी जी फ्रेम तयार केली होती त्या फ्रेमला मी हलवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, हलवण्याचा प्रयत्न करतोय. ती फ्रेम बाहेर आलते, बस दिसते तुम्हाला, बाहेर आलते. पण ज्या वेळेस मी या फ्रेम टूलच्या आजूबाजूला जरी ती फ्रेम घेऊन गेलो तरी आजूबाजूचा भाग गायब झालाय. कारण या ठिकाणी घेतलेल्या फ्रेम मध्ये आपण एखादा फोटो असतो तो फ्रेम मध्ये लावतो. एखादा फोटो असतो आपल्या घरामध्ये, आपण आजी वडील किंवा आजी बाबा किंवा आपले लहानपणीचे फोटो आपण फ्रेम करून ठेवतो. तर ते फ्रेमच्या चौकटीच्या मागे असतात, चौकटीच्या पुढे नसतात. त्याच्यामुळे चौकटीच्या मध्ये एखादी फ्रेम टाकायची असली किंवा एखादा फोटो टाकायचा असला तर त्यावेळेस मध्ये या फ्रेम टूलचा वापर होतो. लक्षात घ्या. आलं का लक्षात? फ्रेम टूलचा वापर कुठे कसा होतो हे मी तुम्हाला दाखवतो. एखादा खाली कप आपण या ठिकाणी व्हिडिओ मध्ये दाखवतो की या ठिकाणी खाली कपाचा जर का आपण एखादा फोटो घेतला इंटरनेटवरनं डाउनलोड करून, त्या खाली याच्यामध्ये जर का मला राऊंड पाहिजे असेल सिलेक्शन, फोटोशॉप मध्ये जाऊ आणि या फ्रेमला F12 दाबून आपण ते फ्रेम काढून घेतलं. आता मला या फोटोच्या फ्रेम मध्ये वरच्या साईडला मी फ्रेम तयार केले. बघा, वरच्या साईडला ही फ्रेम तयार केली. फ्रेम तुम्ही लहान मोठी आकाराने बदलू शकता. ओके, याला जसं तुम्ही डबल क्लिक करणार तर तुम्हाला त्याच्यात बदलू शकता. इथं वरती दिला बघा राऊंड, इथं वरती पण बघायचं. सिलेक्शन किंवा फ्रेम करताना इथं वरती बघायचंय. मी ही लेअर परत डिलीट करतोय आणि या लेअरला बॅकग्राऊंड लेअर मधून काढून घेतोय आणि तिला लेअर केली सिंगल. तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस सिलेक्शन करणार तर त्या सिलेक्शनला तुम्ही बघा, इथं मी वरती राऊंड सिलेक्ट केला म्हणून राऊंड काढता आला तर ही फ्रेम राऊंड मध्ये सिलेक्ट होणार. बघा, मला आजूबाजूला कुठलाच भाग दिसत नाही. मी आता जेव्हा काम करतोय तर त्यावेळेस मध्ये ही जर का फक्त लेअर असेल, बॅकग्राऊंड नसेल, मी परत एकदा तुम्हाला रिवर्ट करून दाखवते. जर या ठिकाणी मी सिलेक्शन केलं फ्रेम टूलने सिलेक्शन केलं तर तो त्याच्यावरती एक लेअर तयार करणार आहे फ्रेमची. ही फ्रेमची लेअर आहे, याच्याशी याचा काही संबंध नाही. ओके, तर आपण याला जेव्हाही फ्रेम तयार करणार आहोत तर त्यावेळेस सेपरेट लेअर तयार करा किंवा कंट्रोल जे दाबून डुप्लिकेट फाईल तयार करून घ्या आणि हा भाग असू द्या इकडे. आता आपण याला आपण तात्पुरता हाईड करू किंवा लपवून देऊ आणि सिलेक्ट केलेले लेअर वरती आपण फ्रेम टूलचा वापर करणार आहे. फ्रेम टूलला सिलेक्ट केल्यानंतर वरती बघा, वरती ऑप्शन दिसतात. वरती ऑप्शन दिसल्यानंतर तुम्हाला आता सध्या त्याला स्क्वेअर आणि रेक्टेंग्युलर स्वरूपामध्ये किंवा राऊंड शेप मध्ये तुम्हाला फ्रेम भेटते. जेव्हा तुम्ही याला स्क्रीनवरती डाउनलोड करणार, याला ड्रॉ करणार, त्यावेळेस मध्ये तुम्हाला तुमचा जो ताजमहलचा आजूबाजूचा भाग आहे तो गोल आकारामध्ये भेटणार आहे, म्हणजे फ्रेमच्या मागे भेटणार आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यात अल्बम डिझायनिंग करताना खूप सारा उपयोग करता येतो डिझायनिंग करताना. तर हा फ्रेम टूल हा लक्षात ठेवा तुम्ही. हा जुन्या याच्यामध्ये नव्हता, जुन्या सॉफ्टवेअर मध्ये नव्हता. हा तुम्हाला आता नवीन जेवढे सॉफ्टवेअर आले 2020 नंतर, तर त्या सगळ्या सॉफ्टवेअर मध्ये हा फ्रेमिंग टूल ऍड झालेला आहे. जर का तुमचे ऍड नसेल तर तुमचं व्हर्जन हे जुनं व्हर्जन असेल असं समजावं. ठीक आहे, आता आपण पुढच्या टूल कडे वळूया. याला मी सध्या आता कंट्रोल Z किंवा F12 दाबून रिवर्ट करून घेतोय. आता याच्यामध्ये हा सेपरेट टूल आहे. याच्यामध्ये आय ड्रॉपर टूल आहे. बघा, आय ड्रॉपर टूल. आज आपण टूल बॉक्स जो आहे ना तो कम्प्लीट करणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण आपण या ठिकाणी टूल बॉक्स मधले भरपूर जे टूल्स आहेत ते वापर करून घेणार आहे. तर आय ड्रॉपरच्या ठिकाणी जर का तुम्ही दाबला तर आय ड्रॉपर टूलनी तुम्ही एखाद्या डोळ्यात टाकणारा ड्रॉपर टूल असतो त्याप्रमाणे फक्त आपण डोळ्यामध्ये वरतून एक थेंब टाकण्याचा प्रयत्न करतो, तो आय ड्रॉपर टूलचा उपयोग आहे. कलर सॅम्पल टूल, कलर सॅम्पलर. एखाद्या गोष्टीचा आपल्याला सॅम्पल हवा असेल तर आपण ते नखानी कोरतो किंवा काहीतरी कोरून ते आपण सॅम्पल कलेक्ट करतो. आपण CID बघतो सोनी टीव्ही वरती. मला कुठल्या चॅनलचं किंवा कुठल्या सिरियलचं प्रमोशन नाही करायचे, पण त्या ठिकाणी एखादा
गुन्हा घडलेला असतो, त्या गुन्ह्यामध्ये ते सॅम्पल कलेक्ट करतात, रक्ताचे नमुने आपण ज्याला म्हणतो. तसं कलरचा नमुना निवडण्यासाठी हा सॅम्पलर टूल वापरला जातो. या सॅम्पलर टूलचा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आणि या ठिकाणी रुलर टूल आहे, या ठिकाणी नोट टूल आहे, या ठिकाणी काउंट टूल आहे. तर या टूलचा आपण थोड्या प्रमाणात प्रॅक्टिकल मध्ये चेक करतोय. ओके, तर आपण या ठिकाणी आता आय ड्रॉपर टूलचा उपयोग कुठे होणार आहे, कसा होणार आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी आपण आता आय ड्रॉपर टूल सिलेक्ट केलाय. ज्या ठिकाणी तुम्हाला मेन्यू मध्ये डार्क झालेला भाग जेव्हा दिसेल तर तो टूल सिलेक्ट झाला असं समजावा. वारंवार त्या टूल वरती जाऊन सिलेक्ट करायची गरज नाहीये. तर आय ड्रॉपर टूलने ज्या वेळेस आपण सिलेक्ट करणार आहोत तर तो टूल या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे. लक्षात घ्या की आता मी या ठिकाणी बॅकग्राऊंडला क्लिक केलंय, बघा या ठिकाणी कलरला क्लिक केलं तो मग त्याने मला ऑरेंज कलर पर्यंत आणला. पण मी जर का आय ड्रॉपर टूलने जर का इथं जर का क्लिक केलं तर हा कलर सॅम्पलर सारखा काम करेल. बघा कलर पिकर सारखा हा काम करेल आणि हा कलर खाली बॅकग्राऊंडला आणून दिला. तर हा आय ड्रॉपर टूल फक्त काही प्रमाणामध्ये तिथून अंश उचलतो आणि आपल्याला हव्या त्या ठिकाणी जर का रंगाची जर का आपल्याकडे प्रतिमा असेल किंवा रंगाचं जर का आपल्याकडे सिलेक्शन करण्याचा टूल असेल त्या ठिकाणी आपण आय ड्रॉपर टूलचा वापर करू शकतो. हा झाला आय ड्रॉपर टूल. काही वेळेस आपल्याला भरपूरशा बारीक ठिकाणी कुठला रंग निवडला हे समजत नाही. जसं आता या ठिकाणी हिरवा रंग आहे किंवा पोपटी रंग आहे, तर मी या ठिकाणी साह्याने आय ड्रॉपर टूलच्या साह्याने जाईल आणि इथं क्लिक करेल. जसा मी या ठिकाणी क्लिक करेल त्या ठिकाणी बघा चेंज झालाय. आता मी ब्रश किंवा पेन टूल या ठिकाणी वापरणार आहे, बरोबर. तर त्या ठिकाणी हा मला कलर फोरग्राऊंड कलर येणार आहे. म्हणजे फोरग्राऊंड टूल जर का आपण या ठिकाणी सिलेक्ट केला असेल, कलर सिलेक्ट केला असेल तर त्या ठिकाणी आय ड्रॉपर टूल आपल्याला वापरता येतो. तो सॅम्पल काढून देतो आपल्याला. बघा दिसते का तुम्हाला, एक मी सर्कल हळूहळू खाली नेतोय. त्या सर्कल मध्ये येणारे सगळे कलर, आय ड्रॉपरच्या येणाऱ्या सर्कल मध्ये 2 किंवा 3 कलर जर का मिक्स होत असतील तर तो त्या कलरचं सॅम्पल खाली केल्याबरोबर दाखवतोय 2 कलर मध्ये. बघा दिसतंय खालीवर दिसतंय सर्कल मध्ये. तर हा आय ड्रॉपर टूलचा उपयोग असा आहे की त्याच्याशी निगडीत येणारा किंवा त्याच्या शेजारी पाजारी येणारा टूल्सला तो सिलेक्ट करण्यासाठी आय ड्रॉपर टूल आपण वापरतो, बरोबर. आता आपण कलर सॅम्पलर या टूलचा वापर करणार आहे किंवा हे कसं वापरलं जातं हे आपण बघणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला जायचं कलर सॅम्पलर टूल, या ठिकाणी प्रेस करून ठेवायचं आहे. माऊस मध्ये डावा जे बटन आहे ते प्रेस करून ठेवायचं. त्यानंतर आपण जाणार आहे कलर सॅम्पलर टूल कडे. तर कलर सॅम्पलर टूल हा तुम्हाला जसा तुम्ही प्रेस करता तसा तुम्हाला कलर सॅम्पलर टूल बघा दिसते तुम्हाला किती प्रकारचे सिलेक्शन आपण करतोय, किती प्रकारचे कलर सॅम्पल्स आपण या ठिकाणी निवडले हे दाखवतोय, बरोबर. आता मी जर का मेन्यू किंवा याला जर का सिलेक्शन कलर सॅम्पलर टूलने आपण जर का सिलेक्ट केलं तर हा कलर कुठला आहे हा दाखवण्यासाठी बघा जसं मी त्याच्यावरती करतोय तर तो सिलेक्ट केला. तर सिलेक्ट झाल्यामुळे आपण आता याला रिवर्ट बॅक करूया आणि तुमच्या कलर सॅम्पलर टूलच्या प्रमाणे इथे एक कलर दाखवलाय. त्यानंतर इथे इन्फॉर्मेशन मध्ये दिसते बघा आपल्याला. त्यानंतर मी दुसरा रंग इथं केला, बघा इथे एक रंग झाला, दुसरा एक रंग झाला, तिसरा रंग मी इथून घेतला कलर सॅम्पलर टूलच्या हिशोबाने आणि चौथा रंग मी हा घेतला, हा चॉकलेटी रंग किंवा तपकिरी रंग ज्याला म्हणतो. तर इथं प्रत्येक सिलेक्शनचं एक सिलेक्शन तुम्हाला दिसते बघा. मी अजून एक सिलेक्शन घेतो बघा. इथे एकदा आणखी चालू झालं की या सिलेक्शनची जी प्रॉपर्टीज असेल किंवा ज्या कलर कोडिंग असतील त्या या कलर सॅम्पल मुळे तयार झाले. लक्षात घ्या. आता मी केलेल्या सिलेक्शन मध्ये या ठिकाणी इथं बघा चेंज झालेत, बघा या ठिकाणी चेंज झालेत. तर कलर सॅम्पल्स आपल्याला वापरण्यासाठी या सॅम्पलचा वापर करता येतो. म्हणजे ही जी प्रॉपर्टीज ही आपल्याला एकदा नोट डाऊन झाली की हा कोणत्या ठिकाणचा कलर होता हे आपल्याला ही प्रॉपर्टीज आहे बघा. इथं इन्फॉर्मेशन मध्ये दाखवते तुम्हाला. तुम्ही ज्या ठिकाणी पण रेक्टँगल टूल किंवा सिलेक्ट करणार आहे तर त्या ठिकाणी या रंगांची जी असणार आहे त्याच्यामध्ये तुमचा एका पिक्सेल मध्ये किती ग्रीन कलर आले, किती ब्लू कलर आले, किती रेड कलर आले, याचा हा सॅम्पलर टूल तुम्हाला उदाहरण देतो. एखाद्या वेळेस आपण घराच्या रंगाला जेव्हा आपल्याला एखादी शेड प्रॉपर हवी असेल त्यावेळेस आपण पेंटर कडे जातो आणि त्याला म्हणतो की बाबा मला ही शेड पाहिजे. तर तो सांगतो की बाबा माझ्याकडे शेड काढ, याच्यातली कुठली शेड तुम्हाला हवी ती सांगा, त्याप्रमाणे मी तुम्हाला शेड बनवून देईल. मग आपण त्या पॅनल वरती किंवा त्या पॅलेट वरती आपण एखादा रंग चॉईस करतो आणि खूप सारे रंग असतात सारखे दिसणारे, पण आपल्याला त्याची व्हॅल्यू काय असते ती माहिती नसते. तर त्यावेळेस प्रॉपर तिच्यात रंग किती आलाय, जसा लाल, हिरवा, पिवळा, पांढरा, कोणता रंग मिस केल्यानंतर हा रंग येणार आहे याची जी व्हॅल्यू आहे किंवा याची जी इन्फॉर्मेशन ही या सॅम्पलर टूल द्वारे आपल्याला कळते.
लक्षात आलं तुम्हाला हा भाग? तर आता पुढचा मेनू आपण वळणार आहोत. तर सॅम्पलर टूलच्या पुढे, कलर सॅम्पलर टूलच्या पुढे आपण वळणार आहोत. आता रुलर टूल आपण पहिले अगोदर याला F12 किंवा F12 या इमेजला पूर्ववत करणार आहे आणि कंट्रोल 0 दाबून ही इमेज सेंट्रल करणार आहोत. म्हणजे सेंट्रलला आपल्या पुढे पूर्ण इमेज येऊन जाणार आहे. ओके, आता आपण रुलर टूल वापरणार आहे. रुलर टूल ज्या ठिकाणी आपण असं आणणार आहे त्या ठिकाणी रुलर टूलचा वापर केल्यानंतर बघा या ठिकाणी मला याचं अंतर किती हे माहितीच नाहीये. तर रुलर टूल या ठिकाणी सांगते बघा, इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला सांगते तुम्ही किती कोणत्या साईडला वापर केलाय. बघा एक्स आणि वाय मध्ये की तुम्ही एक्स मध्ये किती गेलात दिसते तुम्हाला. मी एक्स खाली करतोय, वाय खाली करतोय. हाईट तुम्ही किती घेतली, विड्थ तुम्ही किती घेतली हे तुम्हाला ऍक्च्युअल सांगतो. याच्याला तुम्हाला फोटो मध्ये आलेल्या जी काय तुम्हाला ड्रॉइंग असेल त्याचे तुम्हाला अंदाजन घेण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. म्हणजे जर का तुम्हाला साईज आणि हाईट माहिती नसेल त्यावेळेस मध्ये एका पिक्सेल सारखी ही पिक्सेल इमेज पिक्सेल साईज आहे, ही जी साईज आहे पिक्सेल साईज आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्या इंचेस मध्ये नाही. तर हा मला जर का मोजायचा आहे तर मला ताजमहल मोजायसाठी तिथे जावं लागणार, पण मला आता असलेल्या फोटो मधल्या इमेज साईजची या साईजची भाग किती. आता हा जर आपण मिनार मोजला तर रुलरच्या साह्याने आपल्याला हा मिनार आपल्याला मोजता येणार आहे. मी इथून हा ड्रग केला आणि मिनार खालून जमिनीपासून किती वरती आहे हे जर का मला बघायचं असेल तर या ठिकाणी दिसतं असं एक्स मध्ये आणि वाय मध्ये. बरोबर, 230 याची हाईट दिलेली आहे. बरोबर, आणि वाय म्हणजे आपल्याला जी जाडी आहे ती आपण त्या ठिकाणी मोजतोय. तर किती आहे, तर ही या आकारात. तर एक प्रकारे आपल्याला रुलरचा आपल्याला काम म्हणजे पट्टीने आपण जेव्हा प्रत्येक गोष्ट मोजतो, टेलर जसा कपडा मोजून या ठिकाणी रंग त्या साईज मध्ये ब्लाऊज शिवतो किंवा ड्रेस शिवतो, शर्ट शिवतो, तर त्याप्रमाणे आपल्याला सगळे रुलरचं काम करतो. रुलरमुळे आपल्याला समजतंय म्हणजे एक प्रकारची आपण पट्टी घेऊन फिरतो. जसा टेलरच्या गळ्यामध्ये इंची टेप असतो मोजण्यासाठी, तसा आपल्या फोटोशॉप मध्ये आपल्या टूल बॉक्स मध्ये हा टूल दिलेला आपल्या फोटोशॉप मध्ये टूल बॉक्स मध्ये. ठीक आहे, रुलर टूल म्हणजे आपण एक प्रकारे आपण पण टेलर सारखाच गळ्यामध्ये पट्टी घेऊन फिरतोय, पण गळ्यामध्ये घेऊन फिरण्यापेक्षा आपण स्क्रीनवरती रुलरचा हा वापर करतोय, म्हणजे रुलर पट्टीचा हा वापर करतोय. आता आपण पुढच्या टूलकडे वळूया. आपण आता याला करूया रिव्हर्ट, म्हणजे पूर्ववत करूया. याच्यात केलेले चेंजेस आपल्याला दिसले नाही पाहिजे. आता आपण इन्फॉर्मेशनचं जे टॅब होतं ते बंद केलं आणि आपण या ठिकाणी आता जातोय आपल्या पुढच्या टूलकडे, नोट टूलकडे. आता मला या ठिकाणी काहीतरी लिहायचं होतं की शहाजहान या ठिकाणी त्याच्या बायकोसाठी त्यांनी हा ताजमहल लिहिलाय. मला ही नोट या फोटोमध्ये दिसली पाहिजे. म्हणजे ही फक्त डिजिटल याच्यासाठी आपण विचार करतोय. हा जेव्हा प्रिंट करणार तेव्हा याची तुम्हाला जर गरज असेल तरच या ठिकाणी याचा प्रिंट येईल. म्हणजे भरपूर ठिकाणी आपण असं करतो की एखाद्या नकाशामध्ये नाव लिहायचं असेल तर त्या नकाशाच्या ठिकाणी आपण पॉइंट करतो ना किंवा नोट लिहितो. तर तसं मला या इमेजवरती इथं नोट लिहून ठेवायची. या दरवाजाला काय म्हणतात, तर मी त्यावेळेस नोट टूलचा उपयोग या ठिकाणी करणार आहे. आणि नोट टूलचा ज्यावेळेस आपण एकदा प्रेस करतो त्यावेळेस इथे बघा एक नोट टूलचा ऑप्शन ओपन झाला आपल्या समोर स्क्रीनवर. तर मी याला ओपन करून घेईल आणि या ठिकाणी टाईप करणार. ओके, तर या ठिकाणी मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किंवा XYZ. ओके, XYZ आपण त्या ठिकाणी टाईप करणार आहे. टाईप केलेला जो भाग असेल XY आपण हा त्या ठिकाणी टाईप करणार. आणि मूव टूल मध्ये जेव्हा आपण येणार त्यावेळेस मध्ये या टूल वरती काय लिहिलंय हे बघण्यासाठी आपल्याला आता बघा ही पॅनल आपण बंद केली आणि टूल मध्ये आल्यानंतर इथं नोट डाऊन काय केलेलं काय हे आपल्याला पाहिजे. बरोबर, तर यावेळेस आपण कंट्रोल Z किंवा F12 करून घेऊ आणि याला लेअर करू. डबल क्लिक करू आणि लेअर करू. ओके, तर आपण या ठिकाणी नोट पॅडच्या हिशोबाने इथं नोट पॅड केलं. इथं मी काय केलं XY माझ्या एक अंदाजाने पण XY लिहिलं आणि याला एंटर केलं. तर मी या ठिकाणी नोट तयार केलेली आहे. मला ज्याही वेळेस लागेल त्यावेळेस मी याला डबल क्लिक करेल, मला नोट पाहायला भेटेल. ओके, याच्यावर काय नोट लिहिली ही मी इथं मला लक्षात येईल. तर ज्यावेळेस मी नोट पॅडला इथं क्लिक करणार तर नोट पॅनलचा फाईलचा मेन्यू ओपन होऊन जाणार आहे. ओके, तर इथं तो फाईल दाखवतोय आणि नोट तुम्हाला दाखवल्यानंतर इथं बाहेर आल्यानंतर तुम्हाला दिसणार की ते नोटमध्ये आपण काय लिहिलंय. ओके, तर नोट लिहिण्यासाठी एखाद्या विशिष्ट गोष्टीला नाव किंवा आकार किंवा त्याची माहिती लिहिण्यासाठी नोट पॅनलचा आपण वापर करतो.
हा फोटोशॉपच्या ग्राफिक डिझायनिंग मध्ये काम नाही पडत. पण भरपूर वेळेस मध्ये याचं काम कधी पडतं की आपण केलेल्या ठिकाणी जर का एखादी नोट लिहून ठेवायची असेल एखाद्या डिझाईनची किंवा एखाद्या फोटोशी आपल्याला काही माहिती लिहायची असेल की नवरदेवाची आत्या आहे किंवा नवरदेवाची मावशी आहे, नवरदेवाची बहीण आहे, नवरदेवाची साली आहे आणि हा फोटो इम्पॉर्टंट आहे असं लिहायचं असेल त्यावेळेस मध्ये आपण नोटचा वापर करू शकतो. आणि उद्याच्या तारखेमध्ये जेव्हा मी हा फोटो ओपन करेल तेव्हा मला या फोटोत काय काम करायचं हे समजेल, नवरदेवाची कोण आहे हे समजेल, म्हणून या नोटचा आपण वापर करू शकतो. ओके. पण नॉर्मली फोटो कोणीतरी क्लिक केले असतात आणि डिझायनर फक्त डिझाईन करायचं काम करतो म्हणून नोटपॅडचा काही उपयोग पडत नाही. ठीक आहे. तर आपण याच्यात आता पुढच्या मेनूकडे आपला वळूया. 1 2 3 काउंट टूल म्हणजे काउंट करताना मला आता या ठिकाणी किती मिनार आहेत हे चेक करायचंय. तर काउंट टूल मध्ये मला या ठिकाणी मी जसं क्लिक करणार तर मला मोजताना काही भरपूरशा संख्या असतील तर मला मोजणं अशक्य होईल किंवा एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीने विचारलेला प्रश्नाचं उत्तर मला जर का द्यायचं असेल तर आता माझ्यासाठी अशक्य गोष्ट की या फ्रेम मध्ये दिसताना तुम्हाला किती मिनार दिसत आहे असं जर का एखाद्या व्यक्तीने प्रश्न विचारला तर मी सांगेल सरळ 4. पण यालाही मिनार म्हणतात बघा, इथं जे वरती दिलेत यालाही मिनार म्हणतात. त्यानंतर या फोटोमध्ये किती मिनार दिसत आहेत तर खाली आलेल्या रिफ्लेक्शन मधले मिनार मोजले जाणार आहे. तर एवढे सगळे मिनार माझ्या लक्षात राहतील किती झाले तर त्यावेळेस 1 2 3 किंवा काउंट टूल याचा उपयोग आपल्याला करता येईल. तर मी या ठिकाणी एक क्लिक करणार. बघा या ठिकाणी एक मेन्यू झाला 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि खाली दिलेले 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 त्याच्यानंतर 25 26 27 28 29 30 31 आणि इथं आपण काही सोडले 32 33 मिनार या ठिकाणी आहे असं याचं उत्तर आहे. आणि मला जर का या ठिकाणी जर का सांगायचं म्हटलं की मी उद्या उठून ही फाईल परत ओपन केली तर मला विचारलं की बाबा किती होते तर माझ्या जर लक्षात राहत असेल तर मी सांगेल 23 होते किंवा 30 होते. तर आता या ठिकाणी आपण बघितलं की हा मेनू मध्ये 33 ज्या मिनार दिसत आहेत त्या 33 आहेत. कारण हे फास्ट उत्तर कशामुळे देऊ शकलो तर आपण या ठिकाणी दिले काउंटर टूल. या ठिकाणी आपण काय कुठल्या गोष्टी किती वेळा मोजल्या आहेत हे आपल्याला दाखवण्यासाठी इथं काउंटर टूलचा आपल्याला वापर करतो. म्हणजे भरपूर वेळेस आपण एखाद्या वहीचा फोटो किंवा इमेज तयार करायची असेल किंवा पायऱ्या मोजायच्या असतील तर त्यावेळेस मध्ये या काउंटर टूलचा उपयोग होतो. आणखी एक तुम्हाला सुंदर उदाहरण देतो की एखादा फोटो आपण ओपन केला, त्या फोटोमध्ये असलेली जी इमेज असेल त्या इमेज मध्ये जसं आपण आता एखादा मंदिराचा किंवा एखादा भाग आपण ओपन करून घेऊ त्या ठिकाणी मला भिंती मोजायच्या आहेत किंवा मिनार मधली जी टॉप शॉवर असतील त्याला मोजायचं आहे तर मला कसं मोजता येईल किंवा एखाद्या बिल्डिंगच्या खिडक्या मोजायच्या असतील तर त्या कशा मोजता येतील तर त्यावेळेस आपण काउंटर टूलचा वापर करू शकतो. किंवा एखादा मंडप मोजायचा असेल तर मंडप मोजायचा असेल तर त्यावेळेस मध्ये दरवाजे मोजायचे असतील तर त्यावेळेस मध्ये आपण काउंटरचा वापर करू शकतो. आता आपण एक नवीन इमेज ओपन केली या ठिकाणी पॅलेसची तर या ठिकाणी मी काउंटर टूलचा वापर करून या ठिकाणी असलेल्या माझ्या नजरेसमोर असलेल्या खिडक्या मला मोजायच्या. मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 समजा इथं दिसत असेल 24 25 आणि इकडे 26 27. तर एका फ्लोअरवरती जर का 27 खिडक्या असतील तर मला हे मोजणं शक्य कसं झालं तर काउंटर टूलच्या साह्याने. बघा या ठिकाणी 27 शेवटचा आकडा दिसतो 27 तर या ठिकाणी काउंट झाला. हा डिस्प्ले करतो तर त्या ठिकाणी वाढलेले प्रत्येक काउंट तुम्हाला इथं दिसतील तुमच्या नजरेत. ओके. यानुसार मग तुम्हाला पुढे काम करण्यासाठी सोयीस्कर होईल. पॉईंट जेव्हा तुम्हाला करायचे असतील त्यावेळेस मध्ये या पॉईंट नुसारच तुम्हाला पुढच्या वेळेस सिमेट्री किंवा या पर्स्पेक्टिव्ह टूल या ठिकाणी तुम्हाला वापरता येतं. आता आपण ही इमेज करू क्लोज आणि आपण याच ठिकाणी असलेल्या टूल्सचा विषय या ठिकाणी संपवलाय. आता आपण पुढच्या मेनू मध्ये वळू. याच्यामध्ये असेल स्पॉट हिलिंग ब्रश. याच्यात जर का दाबून ठेवलं तर याच्यामध्ये भरपूरशे ब्रश आहेत तर या ठिकाणी आपण ब्रश वापर करून स्पॉट हिलिंग ब्रश. मी जर का तुम्हाला फास्ट होत असेल तर तुम्ही मध्ये मला थोडंसं आठवण करून द्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये
किंवा प्रत्यक्ष फोन करून आठवण करून द्या की सर तुम्ही जास्त फास्ट शिकवणार तर मी स्लो शिकवण्याचा प्रयत्न करेल, आणि जेव्हा तुम्हाला ते समजेल तेव्हाच आपण त्या पुढच्या मेनू मध्ये किंवा पुढच्या टूल मध्ये जाऊ. तर आतापर्यंत जे टूल तुम्हाला लक्षात आले, तर पहिला जो टूल होता तो होता तुमचा व्ही मूव टूल. त्याच्यानंतर जो तुमचा टूल होता रेक्टँग्युलर मार्केट टूल. त्याच्यानंतर तुमचा रेक्टँग्युलर सर्कल टूल, बरोबर, सॉरी रेक्टँग्युलर नाही, सर्कल मार्केट टूल म्हणता येईल किंवा त्याला इलिप्टिकल म्हणता येईल. त्याच्यानंतर तुम्हाला मॅजिक टूल आहे. त्याच्यानंतर तुमचा पॉलिगॉन लासो आहे, लासो टूल आहे, ब्रश टूल आहे. हे याच्यामध्ये शिकलं. याच्यामध्ये तुमचे शिकले ऑब्जेक्ट सिलेक्शन टूल शिकले, क्विक सिलेक्शन टूल आणि मॅजिक पॉइंट सिलेक्शन टूल. आता पुढच्या मेनू मध्ये आपण शिकलो क्रॉप टूल, पर्स्पेक्टिव्ह टूल, बरोबर, स्लाइस टूल आपले बाकी राहिलेत. आता आपण या टूल मध्ये शिकलो की आय ड्रॉपर टूल, कलर सॅम्पलर टूल, रूलर कशासाठी वापरला जाते, नोट कशासाठी वापरला जातात किंवा काउंट टूल कशासाठी वापरला जातो, हे इथपर्यंत आपण शिकलोय. आतापर्यंत जे टूल शिकलोय त्या टूलच्या प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे, चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय समजलंय नाही समजलंय त्याचं उत्तर आपल्याला, प्रश्न उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये त्याचा प्रश्न विचारायचे किंवा आपण मला पर्सनली कॉल करू शकता. मी प्रयत्न करेल तुम्हाला फोनवरती गाईड करण्याचा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, किंवा आपल्यासारखेच आणखी काही मित्र असतील की जे शिकू शकत असतील ऑनलाईन मध्ये किंवा आपल्या सोप्या भाषेत शिकू शकत असतील, शिकायची इच्छा असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुम्ही काय शिकताय हे तुम्हाला लक्षात येईल आणि त्यांनाही तुम्ही काय शिकताय हे लक्षात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रॅक्टिस करा, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं तुम्हाला त्याचा फायदा होणार. आतापर्यंतच्या व्हिडिओसाठी तुम्ही हा व्हिडिओ बघितलात यासाठी धन्यवाद. भेटू पुढील भागात.